सामान्य माणसाचं कोण ऐकतं? कोणच ऐकत नाही. जो तो ज्याचं त्याचं बघतो. कसं होईल लढत, कशी असेल? लढत एकतर्फी होईल. राम शिंदे एकतर्फी येते. गरीबाचं कल्याण होऊन द्या ना. तुमच्या काय पोटात दुखतंय ह्या भाजपवाल्यांच्या? भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे आणि राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. स्टेडियमचं काय गरज नाही आम्हाला. स्टेडियमचं आम्हाला काय जावं, आम्हाला पाणी रोड सुविधा आम्हाला पाहिजे. मग ती ठरवते तसंच होतोय ना. महाराष्ट्रात तीच चाललंय ना आता सध्या. दुसरं वैयक्तिक काय चाललंय? हुकुमशाही चालू आहे सगळीकडे. राम शिंदेचं काय? शिंदे साहेब 80,000 मतांनी पडते. भाजपचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण व्हावा? एकनाथ शिंदे. दादा, तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे? रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. महाराष्ट्रात कोणाचं सरकार यावं, काय वाटतं? महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार आहे. मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे. हा बाहेरचा उमेदवार नकोच आहे. बाहेरचा आमदार नकोय. कर्जत जामखेडकरांना नकोय. नकोय. हे पार्सल बारामतीला पाठवायचं ठरवलंय सगळ्यांनी. श्रीगोंदा मतदारसंघानंतर आम्ही आलोय कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये. मॅडम, काय सांगाल या मतदारसंघाविषयी? सध्याची राजकीय परिस्थिती काय म्हणते? विश्वजित, सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेला आणि स्टार असलेला हा मतदारसंघ आहे. कारण इथले जे विद्यमान आमदार आहेत ते आहेत रोहित पवार. ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी रोहित पवारांनी आपल्या आजोबांची म्हणजे शरद पवारांची साथ दिली आणि महाराष्ट्रात त्यांनी जो राष्ट्रवादी पक्ष होता तो स्वतःच्या खांद्यावर घेत वाढवण्याचा प्रयत्न केला. आपण आज त्यांच्या मतदारसंघात आलोय. त्यांची आणि जी युतीचे उमेदवार असणार आहेत महायुतीचे राम शिंदे यांच्या सोबत टक्कर होणार आहे. आणि एकूणच हा मतदारसंघ आपण आता फिरायला सुरुवात केली आहे. तर नेमकं काय काय या मतदारसंघातले प्रश्न असणार आहेत, गावकऱ्यांना नेमके कुठले प्रश्न सतावतायत? इथे मुळात रस्त्यांचा प्रश्न दिसतोय, पाण्याचा प्रश्न दिसतोय, MIDCचा प्रश्न दिसतोय. त्यामुळे विद्यमान आमदार जे आहेत रोहित पवार यांनी 5 वर्षात काय केलं, काय काय विकास झाला, लोकांच्या भावना काय आहे आणि नेमकी हवा कुणाची आहे, हे सगळंच आपण पुढील सगळ्या या मतदारसंघाचा वेध घेत जाणून घेणार आहोत. नक्कीच आज आपण या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि लोकांच्या मनातील नेमकं काय प्रश्न आहे आणि या भागात नेमकी कुणाची हवा आहे जाणून घेऊया. कर्जत जामखेड मतदारसंघातल्या राशीन या गावात आम्ही आहोत. दादा, तुमच्या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे? रोहित पवार निवडून येतील का? 100%. राम शिंदेचं काय होईल? नाही, घासून टक्कर होईल का लीड मिळेल रोहित पवारांना? लीड मिळेल. लीड मिळेल. लोकसभेला लीड कमी झालं तुमचं? 100%. नाही, लोकसभेचं गणित वेगळं असतं, विधानसभेचं आम्ही वेगळं. आता येताना पाहिला रस्ता प्रचंड वाईट आहे तुमच्या मतदारसंघातला. MIDCचा प्रश्न आहे. काय होतं, असे काम मंजूर करून आणल्याच्या नंतर 2-2 आमदार असल्यामुळं श्रेय कोणी घ्यायचं या श्रेयवादाच्या लढाईत हे सगळे कामं तसेच राहिलेत. पण त्यामुळे तुम्हाला सर्वसामान्यांना त्रास होतोय ना, असं वाटतं का? सामान्य लोकांना त्रास होऊन जरी झाला तरी ऐकणार कोण? सामान्य माणसाचं कोण ऐकतं? कोणच ऐकत नाही. जो तो ज्याचं त्याचं बघतो. असं आहे. तुमचे काय प्रलंबित प्रश्न आहेत? रस्ते, MIDC, पाणी नाही. अख्ख्या गावाला रोज विकत पाणी. काय भाव आहे पाण्याचा इथे? 15 रुपयाला जार आहे. एक जार? एक जार पिण्याचं पाणी? प्रत्येक गल्लीत 3-3, 4-4 प्लांट आहेत. प्रत्येक एरियामध्ये 6 वार्ड आहेत. दिवसाला किती जार लागतो तुम्हाला? 2 जार. 2 जार दिवसाला 2 जार. 30 रुपये रोज पाणी. एवढी मोठी ग्रामपंचायत असून सुद्धा अजून पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. 2-2 आमदार असून 2-2 आमदार असून सुद्धा. रोहित पवार MIDC साठी आंदोलन करताना दिसतात. मग पाण्या प्रश्नांवर काही तुमचं बोलणं झालं का त्यांच्याशी? लक्षच देत नाही कोणी. हे बाकीचेच प्रश्न इतके पडलेत की त्या प्रश्नांकडे लोकांचं लक्षच जात नाही आणि लोकांचा आवाज कोणी ऐकत. वापरायच्या पाण्याचं काय? वापरायचं पाणी काय कधीतरी येतं. नळच नाही येत? नाही, नळ आहेत पण पाणी नाही. नळ असून पाणी नाही. मग काय करावं लागतं? काय नाही, विकत घ्यायचं.
बोलायचं नाही विकत घ्यायचं विकत घ्यायचं. परवडतं का हो? परवडतं म्हणायचं, आता काय करणार आहे? तसा माणूस तर तसा राहू शकत नाही बिगर पाण्याचा. पाणी तर घ्यावंच लागणार आहे, त्यामुळे घ्यावंच लागतं. दादा, तुमच्या मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत आणि एकूणच हवा कुणाची आहे? राम शिंदे साहेब येतील का? 100% कामाचं काय? विकास जर कर्जत जामखेडला करायचा असेल तर राम शिंदे साहेबांना निवडून देणे हे कर्जत जामखेडचं कर्तव्य आहे. जर मोकळ्या कंपाशी वाटून घ्यायच्या असतील आणि मोकळ्या बाटल्या घ्यायच्या असतील तर रोहित दादाला निश्चित कर्जत जामखेडने निवडून द्यावं ही माझी विनंती. रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, कोणी सोडवू शकलं नाही आतापर्यंत. MIDC राम शिंदे साहेबांनी मंजूर केली ना, कोण म्हणतं नाही केली. शासनाचं लेटर आले आचारसंहिता जागा मंजूर झाली हो. लोकसभे निवडणुकीच्या आधी. हो, आचारसंहितेच्या आधी फिक्स झालेले काम मंजूर आहे. त्यावर रोहित पवार म्हणले होते की निवडणुका जवळ आल्या म्हणून ही धूळफेक आहे. नाही ना, जागा फिक्स आहे, मंजूर आहे. रोहित पवार काही फेका करू शकतात ना. क्रीडा स्टेडियम जर बारामतीलाच नसेल तर तुम्ही राशीनला कशी बनवणार आहे? हा मुद्दा प्रश्न नाही ना. तुम्ही जी जागा घेतली ती जागा तुमच्या हडपण्याचा प्रयत्न आहे ना. क्रीडा स्टेडियम जर राशीनला बनत असेल कोण हडपायचा प्रयत्न करतो? ती ज्याच्याच प्रश्न नाव घेऊ शकत नाही, आचारसंहिता आहे. ज्याच्याच प्रश्न आहे. जर तुम्हाला स्टेडियम बनवायचं आहे तर शुभेच्छा आहेत माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुम्ही बनवू शकता. पण नसेल जर बनवत तर ती जागा आहे अशी जनतेची. रोहित शर्मा आला होता तुमच्या मतदारसंघामध्ये आलता ना, स्टेडियम साठी. आलता ना. मग स्टेडियम तुम्हाला स्टेडियम पाहिजे काय MIDC काय? दोन्ही पाहिजेत मला. MIDC पाहिजे, स्टेडियम बी पाहिजे. तुम्ही जर करत असाल तर करा ना तुम्ही, पण मोकळ्यात वापस सोडू नका ना. तुमच्या बारामती मतदारसंघात आहे का स्टेडियम हे फक्त सांगा ना. मतदारसंघात नाही, मग बारामतीला नसेल तर इथं कसं होईल राशीनला? मेन प्रश्न काय वाटतात तुम्हाला तुमच्या या मतदारसंघामध्ये? काय व्हावं पटकन, प्रायोरिटीवर काय व्हावं? मेन प्रश्न असा आहे, करपडे गावासाठी वैयक्तिक राम शिंदे साहेबांनी 2 पाझर तलाव मंजूर करून दिलते. त्यातले राम शिंदे साहेब मंत्री असताना एक पाझर तलाव झालेला आहे. दुसऱ्या पाझर तलावाला रोहित दादांनी वैयक्तिक दगडी माताडात मंडप लावून नारळ फोडला, भूमिपूजन केलं. मग काम का केलं नाही तुम्ही? मंजूर तर करायचं लांबच, पण दुसऱ्यांनी केलंय ती सुद्धा कामं करत नाहीत. बरं नसल करायचं तुम्हाला तर मग तुम्ही नारळ का फोडला, भूमिपूजन का केलं? मुळात 2 आमदारांच्या श्रेयवादाची इथे लढाई दिसते. पाण्याचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर दिसतोय. दादा, आम्ही तुमच्या मतदारसंघात आलोय, कोणाची हवा आहे? हवा भूमिपुत्राची, राम शिंदेची हवा. रोहित पवारांचं काय? नाही ना, काम नाही काहीच. राशीनमध्ये 5 कामं सुद्धा नाहीत त्यांची. हवा फक्त राम शिंदेचीच. कामं भरपूर आहेत राम शिंदेची. रस्त्याचा प्रश्न, आम्ही येताना तर हा, हा, रस्ते खूप खराब दिसला. काम चालू आहेत ना रस्त्याचे. त्यांच्या माध्यमातून भरपूर आता 200 कोटीचा रस्ता झालाय. बिघोण ते अमरापूर रस्ता. पिण्यासाठी तुम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं. काम चालू आहे त्याचं, पण आता कसं होईल? लढत कशी असेल? लढत एकतर्फी होईल. राम शिंदे एकतर्फी येतील. का घासून लढत? नाही, राम शिंदे एकतर्फी होतील. रोहित पवार बऱ्यापैकी हे लावतायत, ताकद लावतायत, किंवा शरद पवार त्यांच्या पाठीमागे उभे असणार आहेत. काही उपयोग होणार नाही. भूमिपुत्र सगळे, स्वाभिमान सगळ्यांचा जागा झालेला आहे यावेळेस. सगळे भूमिपुत्र एकत्र लढणार आहेत. राम शिंदेंचीच हवा फक्त. तर आम्ही तुमच्या मतदारसंघात आलोय. तुमच्या मतदारसंघात नेमकी कोणाची हवा आहे? कर्जत जामखेडकर यावी कोणाला निवडून देणार? कर्जत जामखेड पहिले शिंदेसाहेब आमदार होते, त्यांच्या काळात कामं, सरकारी दवाखाना असन, नगर बारामती रोड असन, राशीनला जलजीवन पाण्याचा प्रश्न असन, शिंदेसाहेबांनी इथनं मागं सोडिला. आणि आत्ता 5 वर्षामध्ये रोहितदादा आले, पण त्यांनी काही म्हणावं असा विकास केला नाही. असं नाराजी, हात लाडक्या बहिणीचा प्रश्न असन. रोहित पवारांबाबत नाराजी आहे का मतदारसंघात? रोहित पवारांबाबत नाराजी आहेत. पॅड चॉकलेट वाटून काही प्रश्न सुटत नाही. आणि मोकळी कुठले मुख्य प्रश्न आहेत तुमचे? काय व्हावं असं वाटतं? आम्हाला
सगळ्यांच्या गरजा भागावा लोकांच्या, रस्ता लाईट ही पाणी तुम्ही आजही विकत घेता. हा पाण्याचा प्रश्न आमचा सुटलेला आहे, शिंदे साहेबांनी सोडलेला आहे. आता इथं मंदिरापाशी भक्त निवासन ते साहेबांनी दिलेलं आहे आमच्या. आणि हे तर आमच्या झिरप ते राशीन रस्ता 2 आमदार असल्यामुळे श्रेयवादाच्या लढाईतनं काम व्हायला अडथळा येतो असं वाटतं. अडथळा नाही, शिंदे साहेबांनी काम आमचे भरपूर केलेले आहेत. रोहितदादांनी कामाचे अडथळे उलट श्रेय घ्यायचे मोठ्या घरातले असल्यामुळं त्यांनी श्रेय त्यांचं आमच्या शिंदे साहेबांना टीका करून त्यांच्यावर अन्याय केला. एकूणच या मतदारसंघामध्ये जे प्रश्न आहे तो पाण्याचा आणि बेरोजगारीचा आणि रस्त्याचा प्रश्न आहे आणि ग्रामस्थांचा मात्र जे विद्यमान आमदार आहेत रोहित पवार यांच्यावर थोडासा रोष दिसून येतोय. कर्जत जामखेड मतदारसंघातल्या राशीन गावामध्ये सध्या मी आहे आणि आपल्यासोबत या गावचे सर्व ग्रामस्थ मंडळी एका चहाच्या कट्ट्यावरती निवांत गप्पा मारताना भेटले होते. तर दादा काय सांगाल, तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे सध्या? सध्या काय राम शिंदेची हवा आहे आता. राम शिंदे. बर, पण विद्यमान आमदार तर रोहित पवार आहेत. काय का असं पण राम शिंदेची हवा आहे. बर, आमदारांनी कामं केली का मागच्या वेळेस? मागची केले तुला केली. हां, बर, म्हणजे रोहित पवारांनी कामं केली, रोहित पवार नाही केली. राम शिंदेनी केली. हा, बर, मग रोहित पवारांनी या 5 वर्षामध्ये काहीच केलं नाही? काय दिसून आलेलं नाही कुठं. बर, काहीच केलं नाही. बर दादा, काय प्रश्न आहेत गावचे? गावची प्रश्न बघा ना, हे रोड जो दिलाय आता, हे राम शिंदे साहेबांनी यावेळेस मंत्री असतानाच रोड दिलेला आहे. रोहित दादाचे राशीन परिसरात 5 महत्वाची कामं सांगायची त्यांच्या कार्यकर्त्यांनी. मी तुम्हाला राम शिंदेनी गेल्या पंचवार्षिकला दिलेले 5 कामं सांगतो. पहिला, आता तुम्ही मंदिरापाशी होते, त्या मंदिराच्या खाली तिथं उभा राहिले होते तुम्ही, ते पेवर ब्लॉक राम शिंदेने त्यांच्या निधीतून दिलेत. दुसरं, मंदिराच्या पाठीमागे जर गेले तर ते भक्त निवासाचं काम आणि मंगल कार्यालयाचं काम राम शिंदेने केलंय. आता राशीनची जनता ज्या नळाद्वारे पाणी येणार आहे त्या पाणी पुरवठा योजनेचे 12 कोटी रुपयाची पाणी पुरवठा राम शिंदे साहेबांनी मंजूर केली. आता तुम्ही तिकडे पलीकडे जावा, प्राथमिक आरोग्य केंद्र 8 कोटी रुपयाचं राम शिंदेनी दिलेलं आहे. अमरापूर पासून ते भिगवण पर्यंत जो डांबरी रोडनी तुम्ही आला असताल आता, तो रोड राम शिंदे साहेबांनी केलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फक्त रोहित दादाचे मी जसे 5 कामं सांगितले तसे राशीन परिसरात 5 कामं सांगायची. हे सगळं त्यांनी केलं, मग तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. तो पराभव आम्ही मान्य केला आणि रोहित दादाचा आमच्या साहेबांनी सत्कार पण केला, मोठ्या मनाने सत्कार केला. आता त्यांचा सत्कार घेण्यासाठी आम्ही वाजत गाजत आम्हाला बारामतीला जायचे. हो, कारण शरद पवारांचे नातू होते, आमचे कर्जत जामखेडची जनता बोळी होती, सोन्याच्या चमचा घेऊन ते तोंडात आले होते. आम्हाला वाटलं आता विकास होईल, आमचे लोक बोळी बाबडी जनता आहे. त्या विकासाला त्यांनी फक्त चंद्रावर घर आणि समुद्रात बेट बांधायचं फक्त आश्वासन राहिलं होतं, एवढं आश्वासन दिली होती. त्या आश्वासनाला आमची बोळी बाबडी जनता पण बोलली, त्याच्यामुळे झाला सगळा कार्यक्रम. जनता काय करणार? जनता आता भूमिपुत्राच्या बरोबर, तुम्ही कोणाला विचारा. काही लोक तुम्हाला तोंडवर बोलणार रोहित दादा, पण 20 तारखेला 20 नोव्हेंबरला कमळाचंच बटन दाबणार आहे, कमळच निवडून येणार इथं. दादा काय सांगा, काय प्रश्न आहेत मतदारसंघाचे? हे सांगितलं खरंच का? खरेच रोडचे काम चांगले तर शिंदे साहेबांचे. आणि हवा शिंदे साहेब नुसतं दाखवायची हवा फक्त रोहित पवारांची होती, खरी कामं यांनी केली. बरोबर आहे ना, जाहिरातबाजी केली, काम नाही. तुमच्या गावात स्टेडियम येणार आहे म्हणे. होणार आहे की रोहित पवारचेच काम होणार, रोहित पवारच आमदार होणार आहेत. हे म्हणतात रोहित पवार, तुम्ही म्हणतात राम शिंदे. ऐका ना, राम शिंदेचे कार्यकर्ते काय म्हणते, त्यांनी सायकली वाटल्या, कांपाशी वाटल्या, ज्याची दानत आहे ना ते वाटतो. ऐका ना, आज 7-8 हजाराची सायकल आहे, 24,000 सायकली वाटल्यात. 3-4 किलोमीटर लोकांना, लहान लहान मुलांना यावं लागतं लांबून. CSR मधून ऐकून घ्या, CSR मधनं वाटू द्या, नाही तर कशी दानच पाहिजेत ना. ती कामं आहेत, हॉस्पिटलची कामं आहेत, ऑपरेशन केलेत लोकांचे. त्यांच्या CSR फंडाची चौकशी राम शिंदे साहेब लावणार आहेत, विधानसभा होऊ द्या. ऐका ना, गरीबाचं कल्याण होते, होऊन द्या ना. तुमच्या काय पोटात दुखतंय ह्या भाजपवाल्यांच्या? गरीबाचं कल्याण होतंय मान्य आहे आम्हाला, पण तो CSR फंड योग्य जागी उपयोगी झाला ह्याच्यासाठी चौकशी करणार आहेत आम्ही. गरीबाचं कल्याण होतंय ना, होऊन द्या ना. ह्यांच्या काय पोटात? तुम्ही वाटा 10,000, तुम्ही 10,000 सायकली वाटा, आमचं काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीला दर महिन्याला 1,500 येतात. तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीचा विचार करा ना. त्यांना या योजनेवर 600 रुपयांनी तेल डबा वाढलाय. लाडकी बहीण काय सांगताय तुम्ही? तुमच्या घरात आलं नाही का? मग नाही आला आमच्या घरात. प्रत्येक दिवाळी जे हे म्हणतात ना की 600 रुपयाला 1,500 राहिले, 1,500 वाढलेत. पहिला हप्ता आला की पहिले तेच गेलेत पैसे आणायला 1,500 रुपये.
लाईनीत राहून मोदीवर टीका करतात. पीक विम्याचे पैसे आले ना, पहिले महाराष्ट्र बँकेत जातात आणि पैसे विड्रॉल करतात. जातात की काय, असले लोक खाऊन पिऊन आता महाग पुसणारी लोक आहेत राव. काय तुम्हाला सांगायचं. हवा कुणाची ती फक्त तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे? नाही, हवा कुणाची असू दे, विकास कामं झाली पाहिजे. झालंय का गावचा विकास तुमच्या? विकास कामं आपल्या जनतेच्या पैशातून, आमच्या पैशातून होत आहे. आणि हे जे पुढारी जे आहेत किंवा आमदार, माजी आमदार, एक माध्यम आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही भरलेल्या टॅक्स रूपी पैशातून हे सर्व गोष्टी येत असते. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे? हवा भूमिपुत्राची हवा आहे. भूमिपुत्राची. भूमिपुत्र. मग आता काय काय करणार गावकरी इथले? कर्जत जामखेडची जनता ही काही भोळी नाहीये. कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ फार शून्य आहे. गेल्या पंचवार्षिकला या ठिकाणी जी काही बोलबुल या प्रकारे पॅड चॉकलेट वाटून जी लोकांना दिशाभूल केली. 25,000 लोकांचा मेळावा घेऊन या ठिकाणी नोकरी लावतो म्हणून सांगितलं. 25 जणांना कर्जत तालुक्यामध्ये, जामखेड तालुक्यामध्ये 25 जणांना नोकरी लावलेली दाखवा. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं 25,000 लग्न होत नव्हते असे त्यांनी सांगितलं. लग्नाचा मेळावा घेतला, किती जणांचे लग्न लावले. अशा अनेक प्रश्न आहेत. कुठला विकास नावाची गोष्ट कुठे केली. एक मुद्दा आला की इथं रोजंदारीचा पण प्रश्न आहे. तरुणांच्या हाताला कामं नाहीयेत. मग आता तुम्ही काय सांगाल, जर राम शिंदे जर इथं आमदार होत असतील तर पुढच्या काळात तरुणांना रोजगार मिळणार का? आता MIDC मंजूर झाली इथं आपल्या कोंबडीची इथं, आणि अधिसूचनाच्या अगोदर ह्या आमदार साहेबांनी MIDC मंजूर करून बोर्ड लावले होते. आता अधिकृतरित्या MIDC मंजूर झाली आहे आणि विधानसभेची निवडणूक झाली. राम शिंदे आमदार होणार आहेत आणि मंत्री पण होणार आहेत. त्याचं मोठ्या थाटामाटात भूमिपूजन आम्ही करणार. आणि पुढच्या पंचवार्षिकला मोठी MIDC तिथपर्यंत झालेली असेल, लोक रोजंदारी लागलेली असतील तिथं, एवढं तुम्हाला सांगतो. काय म्हणताय? MIDC कुठली कंपनी आणणार? भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे आणि राज्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. भारतीय जनता पार्टीवरती एक आरोप होतोय की महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला हलवले जातात. काय वाटतंय? नाही, आम्हाला नाही वाटत ते जातात का नाही जात जात. नाही. नाही जात. नाही जात. मग GDP एवढा सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा काय? आर्थिक राजधानी महाराष्ट्र काय, मुंबई शहर काय, आणि आर्थिक राजधानी म्हणजे सगळ्यात GST भारत देशामध्ये सगळ्यात जास्त GST कलेक्शन कुठं होत आहे तर ते महाराष्ट्राच होत आहे. मग ते GST कुठून येत आहे? जर उद्योगधंदे तुम्ही म्हणताय ना, तर इथे उद्योगधंदे गुजरातला जात आहेत. मग एवढा GST कलेक्शन कुठून होतोय? काय मित्र, काय वाटतं कोणाची हवा आहे? राम शिंदे. ठीक आहे. एकूणच काय तर या गावामध्ये एक गट जो आहे तो रोहित पवार यांना समर्थन देतोय, तर एक गट राम शिंदे म्हणजेच या गावचे जे भूमिपुत्र आहेत यांना समर्थन देतोय. पण आता जसजशी निवडणुकीची वेळ पुढे येत जाईल तसतसं गावचं वातावरण देखील आणखी तापणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आणखी एक वेगळा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळणार आहे. कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातल्या राशीन या गावात मी आहे आणि इथे सगळे नागरिक दिसत आहेत. दादा, तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? आमच्या मतदारसंघामध्ये राम शिंदे साहेबांचीच हवा आहे. आणि हे जे सरकार आहे या सरकारवरती आम्ही सर्वजण खुश आहोत. कारण प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी. पण रोहित पवारांचं काम कसं आहे? ते विद्यमान आमदार आहे तिथले. रोहित पवारांचं पण राम शिंदे साहेबांपेक्षा काम कमी आहे. विधान परिषद सदस्य जे आहेत राम शिंदे साहेब यांना विधानसभा सदस्यापेक्षा जास्त निधी आहे आणि इथून मागं पण त्यांनी चांगलेच काम केलेले आणि थेट कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. राम शिंदे साहेब असे एक नेते आहेत की त्यांच्या गेट समोर कुत्रा नाही. रोहित पवारांचा संपर्क आहे का तुमच्या मतदार? नाही. कोणाची हवा वाटते तुम्हाला? राम शिंदे साहेबांची. रोहित पवारांचं काय आहे? त्यांचं आता नाही सांगू शकत, पण रामशिंदे साहेबांची करपडे गावात इतकी काम आहेत म्हणजे प्रत्येक गावात जर गेलं तरी. तुमचं गाव कुठलं म्हणाला? करपडी. रामशिंदे साहेबांची इतकी काम आहेत. आमच्या गावात रोहित पवारचं एक पण काम नाही. ते फक्त सप्त्याला साखर देणे, पोराला सायकल वाटणे आणि चॉकलेट वाटणे असं काय एवढंच करतात. 5 वर्षात त्यांचा काही संपर्क झाला का आमदार असताना? नाही, काय संपर्क? काहीच नाही. तुमच्या मतदारसंघातले मुख्य प्रश्न काय आहेत? आमच्या मतदारसंघात काय आहे, सगळं साहेबांनी सगळं केले. काय ठेवलं नाही. रस्ते केले, दवाखाना बांधलाय, पोलीस चौकी बांधली कर्जतला, पंचायत समिती बांधली, सगळं केले. काहीच राहिलं नाही. पण ही कसं आहे, प्रत्येक कामाचं सर हेच काय बघतात. श्रेयवादाची लढाई 2 आमदार असल्यामुळे होते आणि सर्वसामान्यांना त्रास होतो का? नाही, त्रास होतो काय लोकांना, पण तीच त्रास देतात. कोण देतात? पवार.
एकूणच ही जी निवडणूक होईल ही कशी असेल? लीड कोणाला मिळेल का घासून निवडणूक होईल? ही एकतर्फी निवडणूक होईल. या ठिकाणी राम शिंदे साहेब जवळजवळ 1 लाख मताच्या फरकाने निवडून येतील. ही निवडणूक एकतर्फी होईल. त्यांनी मध्ये त्याच्या बर्थडे टायमाला सगळ्या पोरांचं लायसन्स काढून दिलं म्हणजे फुकट मोफत. कोण? रोहितदादा पवार. अखेर राशीन कर्ज तालुका जामखेड तालुका सगळी गोळा झाली. सगळ्यांची कागद गोळा केली, आधार कार्ड काय असेल ते सगळं, फोटो वगैरे. पण अजून एकाचा बिल असं आलं नाही. 5 वर्ष होऊन गेली. मुळातच इथल्या नागरिकांचा, विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्यावर थोडासा रोष दिसतोय आणि एकतर्फी लढत ही होईल आणि जे राम शिंदे उमेदवार आहेत महायुतीचे ते कदाचित निवडून येतील, असाच या सगळ्यांच्या इथं भावना बघायला मिळतात. राशीन गावातल्या एका भागामध्ये आपण फिरतोय. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या इथे? रोहित दादांची. रोहित दादा. हा. का स्टेडियम इथे म्हणून? स्टेडियम मध्ये नाही, आमची कामं लय केलं त्यांनी. रस्ता मंजूर केला आम्हाला, बर. पाण्याची हे केलं, सवलत दिली. अहो खाली काय म्हणतात माहिती का लोक, ती सगळं रस्ता वगैरे हे सगळं राम शिंदेनी मंजूर केलंय. काम आता सुरू झालंय, श्रेय ते घ्यायला लागलेत. रोहित दादाचं काम चांगलंच आहे. कोणी काही म्हणतं, फक्त लोकांना पटत नाही, त्याच्यामुळे हे करतात. का पटत नाही? सगळी जनता रोहित दादाच्या मागे आहे, नेते मागं नाही तर कुठलाच. बरं असं का पण पटत का नाही? लोकांना का पटत नाही एखादा चांगला पुढे गेला तर? पण ती पटत नाही पहिल्यापासूनच लोकांचे, तसं आहे ना. बरं का शरद पवारांविरुद्ध नाराजी आहेत का लोकांना? नाही कोण नाही नाराज. बोल. नाही, पवार साहेबाबद्दल नाही कोण नाराज. ही लोक श्रेय का देत नाहीत त्यांना, रोहित पवारांना? तर जर त्यांनी कामं केली असेल तर कोणा रोहित पवारला कामं चांगली देते. आता हे जिकडे गावामध्ये जेवढी पण कामं झाली, MIDC मंजूर झाली, ही सगळी राम शिंदेनी केली असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे खरं कोणी केलं? नाही, राम शिंदेनेच केले काम. बरं एवढं मान्य कर. गेल्या पंचवार्षिक मध्ये रोहित पवारांनी काय केलं? नाही, रोहित पवारचे काहीच काम नाही. काहीच काम नाही. बघ दादा काय म्हणतो दादा. रोहित पवारांची काम आहेत लई. त्याचं वैयक्तिक मत आहे, कोणाचं काय असलं तरी. पण रोहित दादा आता ही वैयक्तिक मत असू शकतं, मान्य करतो मी. पण ज्यांनी कामं सांगितली खरी, तू तुझी वैयक्तिक कामं सांग, त्यांनी काय कामं केली? कामं सगळी केली त्यांनी. कामं सांग. पाण्याची सवलत दिली त्यांनी, लोकांना उन्हाळ्यात पाणी पाजलंय, परत आणि रस्ता मंजूर करून दिला आम्हाला. म्हणजे असे आमची कामं केलेत ना. पाण्याला साधारण किती रुपये मोजावं लागतं दिवसाला? रुपये द्यावा लागत. पाण्याचा अवघड. जवळपास 30 रुपये तुम्हाला मोजावं लागतं. जार घ्यावं लागतं तुम्हाला. हा, आताच घेऊन आलो मी. ही जार घ्यावं हा. लागतं. खरं आहे का दादा? ज्या आम्हाला पाणी फुकट आहे रोहित दादांचं, जारचं फिल्टर पाणी. बर हा. म्हणजे त्यांना नाहीये. नाही, राशीन गावाला नाही. हा? राशीन गावाला नाही राशीन फुकट. गावाला नाही, फुकट नाहीये. कारण मी आताच पाणी घेऊन आलो. बरं. तुमची वस्ती कुठली? आमची मोडेळ वस्ती. बरं तिथं पाणी नाहीये. पाणी रोहित दादांनी दिलं ना पाणी. म्हणजे मग काय राशींवरती सावत्र व्यवहार केलाय काय? नाही तसं काही नाही, पण राम शिंदे साहेबांचं काम चांगलंच आहे नाही पाहिजे. नाही, रोहित पवारांनी सावत्र व्यवहार केलाय. तिकडं पाणी फुकट दिलं, इकडं पाणी पैसे घ्यावं लागतं. तिकडं त्या पाण्याचं आपल्याला नाही सांगता यायचं, पण आमच्या राशीनला पाणी नाही. बर पाण्याचं पाणी नाहीच आहे. कारण बघा, मी आता पाणी घेऊनच आलोय. राशीनला पाणी काय नाही. व्यवसाय, नोकरी काय? माझा व्यवसाय आहे, बर काय करता? हॉटेल आहे चायनीचं. कसं चाललंय सगळं? व्यवस्थित आहे. चाललंय धंदा पाणी ठाकरेंकडे आहे? येते. बरं, काय ठाकरेंचा विषय काय? किती बोलतात ठाकरेंचं नाव. बरं ते जाऊ द्या. रोहित पवारांची काय काम आहेत ते? सगळीच काम आहेत रोहित पवारांची बरीच. बरं तुमच्या मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न काय आहेत, जे सुटायला हवे? हा, रस्त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहेच बरं का. आम्हाला बी जाणवलं. रस्त्याचा प्रॉब्लेम तुम्ही आता फिरलेत, इकडे फिरत होते मागाशी, दुकानापासून गेले माझ्या. नक्की रस्त्याचा प्रॉब्लेम आहेच नक्की. कधी व्हायचे रस्ते पूर्ण? रस्ते चालूच आहेत ना काम आता. 2 वर्ष झाले रस्ते चालू. आता आचारसंहिता चालू आहे, आता बंद झाले आता होते ना चालू. नेमकंच मुद्दा मिळाला, आचारसंहिता चालू आहे, पण लवकरच या रस्त्याचं काम पण होणारच आहे. बरं तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही बोललेच नाहीत म्हणून आठवलं, म्हणून तुम्हाला विचारलं. रोहित पवारच. रोहित पवार कामं केलेत त्यांनी. कामं करू नाही तर नाही करू, आमची पसंती रोहित पवार. असं का? असं का? आवडता माणूस आहे, तरुण उमेदवार नेतृत्व आहे. अरे पण जो कामच करत नाही त्याला निवडून कोण द्यायचं? म्हणतं कामं करत नाही? अरे तेच म्हणले कामं नाही झाली. स्वतःचं घर सुधारायला वेळ लागतो का नाही? इथं तालुके सुधारायचे. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यांचं स्वतःचं घर सुधारलं, नातवाला या मतदारसंघात दिलं. कोणी काय बी म्हणू शकतं, असं काही नाही. स्वतःचं घर सुधारलं, कोण गरीब आहे मग? बर प्रत्येक नेता श्रीमंतच आहे ना. बर मग गावाला काय दिलं? गावाची कामं चालूच आहेत, कामं झाल्यानंतर दिसतात. तुम्हाला निधी काय दिला इथे? तिथं विधानसभेत मांडून प्रश्न काय मुद्दे मांडून तुमच्यासाठी निधी आणलाय का? एवढा मोठा कुकडी प्रश्न सोडवला. बर किती लोकांना पैसे मिळायला लागले कुकडी कालवे. एक मिनिट तुमच्या गावामध्ये स्टेडियम होणार आहे, म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये स्टेडियम येणार आहे. तुम्हाला मान्य आहे, चालणार आहे का? पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे का? रस्त्याचा स्टेडियमचं काय गरज नाही आम्हाला. स्टेडियमचं आम्हाला काय आम्हाला पाणी, रोड सुविधा आम्हाला पाहिजे. जीवनावश्यक वस्तूची गरज आहे. उगाच कसले बी कार्यक्रम भरून काय करून होत नाही विकास.
ज्या गोष्टीची गरज आहे रस्ता नाही बघा तुम्ही आता समोर दिसतोय तुम्हाला बऱ्याच गोष्टीची आवश्यक स्टेडियम पाहिजे का विकास पाहिजे? विकास सगळंच आहे ना टेरेम पाहिजे विकास पाहिजे सगळंच पाहिजे बर, स्टेडियम आलं तर विकास होईल. सगळंच होतं विकासन बर, तुला काय वाटतं मित्र? काय वाटतंय? स्टेडियम पाहिजे का? तुझी पसंती कोणाला राम शिंदे कामाचा माणूस आहे का? काम करतात का म्हणजे? घ्यायचं समजून तुम्ही समजून आम्ही. बर, सगळ्यांची मतं फक्त आम्हीच समजून घ्यायची. आता या भागात मध्ये आपण आलोय आणि या ठिकाणी एक गट सांगतोय की या ठिकाणी राम शिंदे यांचं नेतृत्व चांगलं आहे. विधान परिषदेवरती त्यांनी गावासाठी भरपूर निधी आणलेला आहे आणि गावातली कामं देखील चांगली सुरू आहेत. मात्र जे विद्यमान आमदार आहेत रोहित पवार यांची बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. मात्र काही जण त्यांच्या कामावरती असंतोष आहेत. त्यांची कामं त्यांना आवडलेली नाही आहेत. गावासाठी काहीच त्यांनी केलं नाही अशा प्रकारची भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली. एकूण काय ते आता खरं खोटं येत्या निवडणुकीच्या निकालामध्ये आपल्याला स्पष्ट होईल आणि या गावचा कोण पुढील आमदार असणार आहे ते लवकरच आपल्याला यावर 30 तारखेनंतर लवकरच कळणार आहे. राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ही योजना महिलांसाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महिलांना दिलं. मात्र खरंच महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना हे पैसे पुरतात का हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. ताई काय सांगाल, लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात का? येतात पैसे पण पुरत नाही ना, खर्च जास्त झालाय ना. बर, तेलात वाढवले, गॅस टाकीला वाढवले, बर, महागाई झाली 1,500 काय होणार आहे? बर, पुरत नाही 1,500. पुरत नाही. महागाई वाढलं काय तुम्ही इकडनं घेता आणि तिकडे द्या काय काय? किती महागाई वाढली? हा किती महागाई? किती आता तेल डबा किती झालाय? हा डबा किती महाग झालाय, गॅस टाकी किती वाढली, मग 1,500 काय होणार आम्हाला? मग या आधी कुठल्या सरकारने अशी योजना सुरू केली का? नाही केली. बर, आता तेलाचे भाव वाढलेत का? एकाच कंपनीचे भाव वाढलेत का सगळ्याच कंपनीचे? सगळ्याच कंपन्या कोणचं तेल घ्या महागच आहे ना सगळं. बरं, तुम्ही काय सांगाल? तुमच्याच हातात आहे ना वाढवायचे का नाही वाढवायचे. आम्ही कसं वाढवायचं? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते दोघं तिघ जणच आहेत वाढवायला. दुसरं कोण आहे वाढवायला मला सांगा. ते ठरवतील तसं. हा मग ती ठरवते तसंच होतोय ना महाराष्ट्रात तीच चाललंय ना आता सध्या. दुसरं वैयक्तिक काय चाललंय? हुकुमशाही चालू आहे सगळीकडे. हुकुमशाही चालू आहे. मग काय वाटतंय परिवर्तन करायचं का मग यावेळेस? नाही ना करा, आम्हाला नाही जुळणार ते करायला. एकतर बघा बदल ह्यांना हवाय पण परिवर्तन नकोय. कोण बदल तर करणारच आहे आम्ही तुतारीच धरणार आहे. बर, तेच म्हणतोय मी. कोणाला निवडून द्यायचं आता यावेळेस? आम्हाला रोहित पवार आहेत की. बर, बस. गावचा विकास केलाय का? लय लय तुम्ही बघायलाच नाही तिथं, मुख्यमंत्रीच बघायला नाही तर त्याच्यामुळे त्याला काय दिसणार आहे? बर, नाही लोक सांगतात रस्ते नाही पाणी नाही. कोण म्हणतंय? गावची लोक. मग त्याच्यात विरोधक असतातच ना. बर, ही ध्यानात ठेवा, विरोधक आहेत ना त्यात. बर, नाहीत का नाही? बर, कुठं बी जर गेला तर विरोधक मिळणारच की. रोहित पवारांवरती आरोप होतोय काम करत नाहीत. तुम्हाला काय वाटतं? करतात काम. आम्हाला लाभ दिला 1,30,000चा लाभ दिला आम्हाला रोहित पवारने. माझ्या मुलाच्या हॉस्पिटलसाठी त्यांनी वैयक्तिक स्वतः त्यांनी मला कमीत कमी 8 वेळा फोन केला मला रोहित पवारने. असं राम शिंदेनी मला एकदा बी अजून फोन नाही. आज 10 वर्ष झालं राम शिंदे. आम्ही 2 वेळेस राम शिंदेला निवडून दिलाय. राम शिंदे माझ्या भावाच्या इथं बॉम्बस्फोट झाला तर तिथं सगळं नुसतं उभेने येऊन भेट दिली, त्याचा काय उपयोग आहे? मग तुम्ही सांगा. एकूण काय तर हे 1,500 रुपये आम्हाला पुरत नाही आणि आमच्या दैनंदिन जीवनाला याचा काहीच अर्थ उरत नाही अशा पद्धतीची भावना इथल्या महिला असतील किंवा नागरिक असतील यांनी व्यक्त केली आहे. मी सध्या आता कर्जत गावात आहे. कर्जत मधले आपल्यासोबत नागरिक आहेत. दादा काय कुणाची हवा आहे सध्या कर्जत मध्ये? सध्या रोहित दादांचीच हवा आहे कर्जत. रोहित दादा. बर, दादांनी कामं केली का? काम भरपूर केले आहे. शाळेमध्ये पोरांसाठी सायकली दिलेल्या आहेत. भरपूर काम बी केलेलं आहे. रस्त्याचं काम आहे, बांधकाम आहे. आपलं तुम्ही आता राशीन रोडला पाहिलं असेल ते सर्व दादांनीच केलेलं आहे. बर, पण राशीनचे इकडचे रस्ते व्यवस्थित नाही अजून. ते होईल ना. आता कसं आहे, आता सरकार आपलं नाही ना. दादांना फक्त 1 वर्षाचाच काळ मिळाला. त्यानंतर हे 3 बिगाडी सरकार आले त्यांनी. त्यामुळे दादांना फक्त नंतर कोरोना काळ आला. त्यानंतर हे 1च वर्ष काळ मिळाला. पण त्यात पण दुसऱ्या कुठल्याही म्हणजे सत्तेत असणाऱ्या आमदाराला लाज वाटला असं काम या ठिकाणी दादांनी केलेलं, सत्तेत नसताना सुद्धा. त्यामुळे 100% या ठिकाणी दादांचीच हवा आहे आणि 100% दादा. श्रेयवादाची लढाई होती. MIDC कोणी आणली? दादांनी आणली का शिंदेनी आणली? काय कसं खरं MIDC हा विषय जो आहे
जो कर्जतच्या तरुणींसाठी काम मिळायला पाहिजे. हा विषय याच्या आधी आम्हाला, आता मी 40 वर्ष झालं कर्जत मध्ये जन्म झाला MIDC कर्जत येईल असं वाटलंच नव्हतं, पण ते काम दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. MIDC आणण्याचं काम. पण तेच काम कोणतरी दुसरं घेऊन चाललंय असं वाटतंय का? ते दुसरं ना, ही का झालं नाही म्हणजे कसं शिंदे म्हणतात की मी आणली MIDC आणि ते घेऊन चालले श्रेय, आणि हे म्हणतात की मी आणली आणि ते घेऊन चालले श्रेय. नाही, खरं MIDC हा विषय दादाने केलेला आहे सुरू, आणि दादाच या ठिकाणी बरं समजा MIDC आणली त्यांनी, कारखानदारी कोण आणणार, वेगवेगळ्या कंपन्या कोण आणणार, कंपनीचं आलं पाहिजे ना, नुसती MIDC येऊन काय उपयोग आहे. बरोबर. हे कंपनी आणण्याचं काम फक्त आणि फक्त दादाच करू शकतात. मग यावेळेस काय होणार निवडणुकीत? 100% दादा लागतील या ठिकाणी. किती मताधिक्याने येतील ते? तसं लीडने काय सांगू शकत नाही, पण 30 वारं फिरलंय का? वारं फिरलंय? वार नाही फिरलं, जनता आहे तिथंच आहे. जनता जनतेच्या मनात अजूनही रोहित दादाच आहेत, आणि 100% वारं बिरं काय नाही. यांनी हवा सोडलेली, फक्त वारं फिरलं. ती वारं फिरलं काय नाही, जनता जागेवरच आहे. यांनी कुठे फिरू द्या, जनता जागेवरच आहे, आणि 100% रोहित दादा या ठिकाणी लागणार. नक्कीच या ठिकाणाहून रोहित पवार हे पुन्हा विजयी होतील अशी खात्री इथल्या ग्रामस्थांना आहे, गावकऱ्यांना आहे. आणि एकूणच इथलं वारं फिरलेलं नाही, समोरच्यांनी वारं फिरलंय असं भासवलं जरी असलं तरी जनता आहे तिथेच आहे, आणि जनता येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देईल अशा पद्धतीचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. दादा धन्यवाद, आमच्याशी बोललात आपण. कर्जत शहरात आपण आहोत, मुख्य बाजारपेठेत आहोत. दादा तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे? रोहितदादा पवार येतील निवडून? 100% येणार. कामं आहेत का? एक नंबर काम. आणि राम शिंदेचं काय होईल? शिंदे साहेब 80,000 मतांनी पडतील. 80,000 मतांनी पडतील. काय वाटतं कोणाची हवा आहे? रोहित दादाची हवा आहे. रोहित दादा. कामं आहेत का तुमच्या मतदारसंघात? रस्ते, पाणी आणि MIDC हे मुख्य प्रश्न आहेत. काय वाटतं तुम्हाला? इथं व्यापाऱ्यांसाठी इथं जवळच दादांनी 10 कोटी रुपयाचे कॉम्प्लेक्स व्यापारी संकुल बांधकाम केलेलं आहे. 116 गाड्यांचं बांधकाम आता रेडी आता इथं. आणि MIDCचं शिंदे साहेबांनी तिकडं कुंबळीच्या ठिकाणी नेलेली MIDC, पण तिथल्या शेतकऱ्यांचा 90% शेतकऱ्यांचा विरोध आहे त्या MIDCला. तिथं सगळ्या फळबाग आहेत. रोहितदादांनी इथं 1200 एकरावर MIDC केलेली, त्याला शेतकऱ्यांचा पण सहमती आणि सगळे विषय. कुठली होईल MIDC? पाटेगावचीच होणार 100%, त्याला काय विषय नाही. तिथल्या कोंबडीच्या MIDCला 90% शेतकऱ्यांचा विरोध आहे. तिथं सगळ्या फळबाग आहेत शेतकऱ्यांच्या, शेतकरी काय त्यांना करून देणार नाही तिथे MIDC. रोहित दादा येतात का मतदारसंघात? संपर्क असतो? काय अपेक्षा आहेत युवा म्हणून? काय करावं त्यांनी अजून मतदारसंघासाठी? म्हणावा तसा विकास खरंच झालाय का? हो, झालेला आहे. अपेक्षा काय आहेत? अपेक्षा म्हणजे राहिलेले जे प्रश्न आहेत तेवढे मार्गी लागतील या 5 वर्षात. एकूणच तुमच्या मतदारसंघात MIDCचा हा मुद्दा आहे. जर कोणीही आमदार म्हणून जर तुमच्या समोर आले तर तुमच्या प्रायोरिटीज काय असतील की आम्हाला हे प्रश्न सोडवून पाहिजे? एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं? काय सामान्य नागरिक म्हणून फक्त रस्ता, बाकी काय दुसरं? बाकी तर सगळे आमच्या वार्डात ह्याच्यात कामं चालूच आहेत. तिथे 116 गाव. रस्त्याचं काम नाही अजून? रस्त्याचं काम झालंय मॅडम पूर्ण. परत पलीकडे 100 गावाचं काम झालंय, बस स्टँड मध्ये बस डेपोचं काम झालंय. काय वाटतंय ही निवडणूक घासून होईल का? घासून नाही होणार. आम्ही राशीन गावाला गेलो होतो, तिथे पण आम्ही सर्वे केला. त्यावेळी तिथल्या सगळ्या मतदारांचं म्हणणं होतं की ही निवडणूक घासून होणार. नाही, एकदम एकतर्फी होणार आहे. रोहितदादा 80,000 मतांनी निवडून येणार 100%. लोकसभेचं लीड कमी आलं होतं. मागच्या पंचवार्षिकला तिथं 43,000 सुजय दादांना 45,000 लीड होतं, आणि त्या टायमाला त्याला 10 का 20,000 लीड होतं सुजय दादांना. ती लीड तोडून रोहित दादा 45,000 मतांनी निवडून आलते. यावेळेस लंकेनला 10,000 लीड आहे, 10-15,000 लीड आहे. त्या हिशोबाने बघा 70-80,000 लीड बसायला पाहिजे दादांना. एकूणच या मतदारसंघात कर्जत शहरात फिरत असताना रस्ता, MIDC आणि पाणी हा सगळ्याचा प्रश्न आहेतच, पण एकूणच या मतदारसंघामध्ये रोहित पवारांची हवा असेल. रोहित पवारांना 80,000चं लीड मिळेल असं हे ग्रामस्थ म्हणतात. कर्जत शहरातल्या मुख्य बाजारपेठेत आहोत आणि हे ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा कोणाची हवा आहे काय वाटतं? रोहित दादांची येतील निवडून? 1% आणि राम शिंदेचं काय होईल? रोहित दादांचं काय काय काम आहे?
रोहित दादांनी कुठलं काम केलं नाही असं नाहीच. प्रत्येक क्षेत्रात काम आहे. विद्यार्थी असो, महिला असो, युवक असो, युवती असो, ज्येष्ठ नागरिक असो, प्रत्येक क्षेत्रात रोहित दादा असतील, त्यांच्या मातुश्री असतील, त्यांचे वडील असतील, सगळ्यांचंच काम आहे. आम्हाला एक नाही तर तालुक्याला 3 आमदार लाभलेले असं झालेलं आहे. त्यामुळे श्रेयवादाच्या लढाईमुळे सामान्य माणसाला त्रास होतो का? सामान्य माणसाला नाही काय त्रास. श्रेयवाद होतो ना, त्यामुळे कामं बंद पडतात, कामं होत नाही, असं काही होतं? काय होतोय, सरकार बदलल्यानंतर कामाची आडवाआडवी झाली, त्यांनी स्टे घेतला कामाला. रोहित दादांना शेवटी हायकोर्टात जावं लागलं, तिथून तो स्टे उठवावा लागला आणि कामं मार्गी लावावं लागली. कितीचं लीड येईल काय वाटतं? 50च्या पुढे. आणि विद्यमान आमदार जे रोहित दादा आहेत त्यांच्या MIDCचा जो प्रश्न आहे तो मुख्य आहे या मतदारसंघामध्ये, त्या बाबतीत काय वाटतं? MIDC हा रोहित दादांनी मनापासून केला तो प्रयत्न आहे आणि फक्त एक शेवटच्या सहीमुळे ती MIDC आमची राहिली. मग श्रेयवादाच्या लढाईत आदरणीय राम शिंदेंनी ती खांडवीला काहीतरी 200 का 300 एकर ती MIDC करण्याचं त्यांनी ठरवलं. सरकार त्यांचं आहे. परंतु आता महाराष्ट्रात बदल 1,01% होणार आहे. महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. कोण मुख्यमंत्री होईल काय वाटतं? मुख्यमंत्री आता असं त्या तिघांचे असं ठरले, ज्याचे जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री असेल. राष्ट्रवादीच्या जर जास्त जागा आल्या तर कदाचित रोहित दादांचा नंबर लागू शकतो मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत. काँग्रेसच्या जास्त जागा आल्या सुप्रिया सुळेंचं काय होईल? नाही, त्या नाही, त्या केंद्रातच राहतील. त्या नाही येणार राज्यात नाही वापस? नाही येणार. रोहित दादा मुख्यमंत्री होतील. बॅनर पण लागले होते मध्यंतरी. लागली होती मुख्यमंत्री पदाची. काँग्रेसच्या जास्त जागा आल्या तर थोरात साहेब मुख्यमंत्री होते आणि शिवसेनेच्या आल्या तर उद्धव ठाकरे होते. या जास्त जागांच्या राजकारणामध्ये अंतर्गतच पाडापाडी होईल का? यावेळेस होणार नाही, कारण 2.5 वर्ष यांनी खूप भोगलेलं आहे सगळ्यांनीच. त्याच्यामुळे त्याची पाडापाडी होणार नाही. जास्तीत जास्त लोकसभेला जसा प्रयत्न झाला जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा, तसाच प्रयत्न आता विधानसभेला होणार आहे. त्याच्यामुळे अडचण येणार नाही. दादा कोणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघात? आमची तुतारी तुतारी रोहित पवार येथील निवडून. 1,001%. कितीचं लीड असेल? कमीत कमी 1 लाखाच्या पुढेच. 1 लाखाच्या. 1 लाख. कामं केलेत? भरपूर कामं तुम्ही झाली. समाधानी आहात का? भरपूर. एकूणच या मतदारसंघाचा आढावा घेत असताना रोहित पवारांना साधारणतः कर्जतचे जे ग्रामस्थ आहेत ते म्हणतायत की 1 लाख ते 80,000 ते 1 लाखाचं लीड मिळेल आणि रोहित पवार पुन्हा एकदा आमदार होतील. आणि त्याचबरोबर जर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या शरद पवार गटाच्या, तर कदाचित रोहित पवार हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुद्धा असतील, अशा इथल्या ग्रामस्थांच्या भावना आहेत. कर्जत शहरात फिरताना हे सगळी फॅमिली भेटली. दादा कोणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघात? हवेचं नाही सांगता येत. आता पहिला जुना आमदार होता त्यांनी पण भरपूर कामं केली होते आणि रोहित दादा आल्यापासून त्यांनी पण लहान मुलापासून भरपूर मुलांना ह्यांना म्हणजे त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे काय सांगता येत नाही की कोण येईन ते अजून. अंदाज येत नाही हवेचा? हवेचा येत नाही, पण निवडून आले मग कळून काय आहे ते नेमकं. तरी काय वाटतं? तरी भरपूर घासून मतदान होईल एखाद्या वेळेस. लय असं म्हणजे भरपूर मताने नाही येऊ शकत कुणी. घासून टक्कर होईल. घासून टक्कर होईल दोन्ही पण. शेवटच्या क्षणापर्यंत कळणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नाही काय होईल ती. राज्यात कोणाचं सरकार यावं काय वाटतं? सरकार तर आता वर भाजपचं, पण आता काम व्हायचं म्हणलं भाजपचं पाहिजे, पण सांगता येत नाही मध्ये काय होईल. भाजपचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण व्हावा? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे व्हावा. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मंडळीला तुमच्या? हो मिळेल. काय राहिलेत. या केली 3 मिळाले, पण 3ला 2 तर कंप्लीट गेले. कुठं? 3 पदरात पडले. बोला या पुढे या. जाऊ द्या चला. कर्जत जामखेड मतदारसंघातल्या माही जळगाव या गावामध्ये सध्या मी आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत या गावचे सर्व ग्रामस्थ बसलेले आहेत. दादा काय सांगाल, कुणाची हवा आहे सध्या? राम शिंदे साहेबाची. राम शिंदे. हो. बरं तुम्ही सरपंच आहेत काय? पाटेगाव सरपंच. सरपंच. मग काय वाटतं एकूण काय कुणाची हवा? राम शिंदे साहेबाचीच हवा आहे. रोहित पवारांचं काम आहे का? नाही का, आमच्याकडे कामच नाही. आमच्या थापलिंग मंदिराला 11 लाख रुपये देतो म्हणला होता 4 वर्षापूर्वी. 1 रुपया नाही दिला. नाही. राम शिंदे साहेबांनी 33 बाई पण मागच्या 5 वर्षापूर्वी आमदार झाले.
हा नाही गेल्या 5 वर्ष झाली आहेत, पण त्यांनी आता दिला ना सभा मंडप 33/60चा राम शिंदे साहेबांनी. त्यांनी दिला बरं. हो, आणि 11 लाख रुपये देतो म्हणले होते दुसरा बांधायला. निवडून आलेले आलते आणि 1 रुपया नाही दिला त्यांनी. कोणी? रोहित पवारांनी. रोहित पवारांनी. हा, बर, म्हणजे कामं नाही केली तुमची. आमच्या गावात दोन्ही गावात कामच नाही. बर, काय काय कामं व्हायला पाहिजे होती सांगा. आमदार लोक आम्हाला उचलून नेतात, तुम्ही काहीतरी आमदार उचलून येतात. आमदारांची दहशत आहे का? आमदारांची दहशत आहे का इथं? नाही तसं काय तसं नाही. काय काय 2-3 दिवस झाले आमच्याकडे सगळे मीडियावर येतात. बर, तुम्ही दुसरीकडे बघा ना कुठतरी. कोण कोण आलं होतं? बरं, काय तुमच्या गावचा काय विकास झाला? काय नाही विकास बरोबर. काय काय ती सरपंच बरं, सरपंच सांगा. सरपंच गावचा विकास सांगा. खूप विकास आहे. कुणी केलाय? राम शिंदेनी का रोहित पवारांनी? दोघांनी दिलेला आहे गावाला. बर, मग काय 5 वर्षामध्ये कोणी कोणी काय काय केलंय म्हणजे? दोघांनी कामं केलेत. होय, पण असं सांगण्यासारखी कामं काय झालेत? मंदिराचं काम, गावचं काम, शाळेचं काम, हॉस्पिटल. मंदिरासाठी दिले, रोहित दादांनी मंदिरासाठी दिले. बर, हॉस्पिटल, वैद्यकीय सुविधा काय आहे का गावात? आहे दोन्ही बी. रोहित दादांची गाडी येतील. गावची शाळा ठीक आहे का? हा, एकदम ओके. काय पट किती आहे साधारण गावच्या शाळेत? मराठी शाळेची 110 आहे. हा, हायस्कूलची आहे 650. 750. इथं सुद्धा मराठी शाळेचं प्राधान्य म्हणजे आहे नाहीये बऱ्यापैकी. 106 आहे फक्त. 110 हो. 110. हा. त्या मानाने इंग्लिश मिडियम शाळा 600 म्हणताय तुम्ही. हायस्कूल 600 हो. हायस्कूल 600. महाविद्यालय. बरं, ठीक आहे. मग काय दादा तुझे प्रश्न काय? तू तरुण आहेस. हा, काय काय चहाला भाव आहे का तुझ्या? लोकांच्या शेताला भाव नसते, शेतमालाला भाव नसते. बरं, काय म्हणतात? बोला शेत, काय म्हणता? नाही मी सगळ्यांपासून घेतो. कुणाची हवा आहे? राम शिंदे. राम शिंदे. काम कसं आहे भाऊंचं? 1 नंबर काम आहे. गेल्या 5 वर्षामध्ये रोहित पवारांना ही मुलाखत दाखवा आमची, बर, की गेल्या 5 वर्षामध्ये माहीजळगाव या ठिकाणी 1 रुपयाचा निधी जर त्यांनी दिला असला तर मतदारसंघामध्ये तुम्हाला बिनविरोध निवडून द्यायची भूमिका मतदारसंघ घेईल. पण तुमचा विकास फक्त हवा आणि तुमचा ही नौटंकीबाजी बंद करा. कारण कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये फक्त अशा गाड्या फिरून कुठं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही नौटंकी करून मतदान मिळवायचं. आणि तुमच्या मतदारसंघात एक बघितलं का तुम्ही? जाईल तिथं रामकृष्ण हरीचे बॅनर लागले. हा, रामकृष्ण हरीचे बॅनर, रामकृष्ण हरी. आणि आता जा आपण बारामतीच्या घरी, ही मतदारसंघाची नवीन टॅगलाईन तयार होणार आहे. रामकृष्ण हरी आणि आता कर्जत जामखेडला वाचवा या भ्रष्टाचारी अशा आणि कर्जत जामखेडमध्ये नवीन टॅगलाईन येणार आहे. त्यामुळं रोहित पवारांना दाखवण्यासारखं काहीच काम या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये नाही. त्यामुळं काहीतरी एक वेगळा भावनिक वातावरण करून एक राजकीय आणि जातीय द्वेष पेरण्याचं काम ह्या रोहित पवारांनी या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये जातीचे मेळावा घेऊन त्यांनी या मतदारसंघामध्ये जातीमध्ये विष पेरण्याचं काम केलंय. पण कर्जत जामखेडची स्वाभिमानी जनता त्याला कदापिही बळी पडणार नाही. काय केले? कुठं काय म्हणजे कसले सभा मेळावा घेतले? एक पंचवार्षिक त्यांना दिलती. बरोबर आहे. बरोबर. का दिलती? रोहित पवार मोठ्या घराण्यातला, राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात पूर्ण अस्तित्व आहे त्यांचं. बारामतीचं जसं कल्याण केलं तसं इथलं व्हावं. कर्जत जामखेडचं व्हायला पाहिजे होतं. 5 वर्षात विकासच नाही झाला. त्याच्यामुळे आता परत पलटी होण्याचे चिन्ह आहे. राम शिंदेच आमदार होणार. बरं, रोहित पवारांची एक भूमिका आहे, ते तरुणांना सोबत घेतात. काय वाटतंय तुम्हाला? चांगली भूमिका आहे त्यांची. नाही पण घेतात का? घेतात खरं ग्राउंडला घेतात. विकासाचं एखादं काम होईनाच विकास लगेच. काय तूप खाल्ल्या ग्रुप होत का? तूप खाल्ल्या ग्रुप येत असतं का? तूप खाल्ल्यावर रूप येत नाही, पण काम केल्यावरती लोकांना कळतं ना. आता जनता ठरवून काय करायचं. बरं, MIDC कोणी आणली? MIDC कोणीच नाही आणले अजून. बर, मग MIDCचं श्रेय कोण घेते? आता ज्याला येईन त्याला भेटल ना श्रेय. जो आणीन ना त्याला मानू आम्ही. बर, काय मग आता काय होणार आहे का? काय होणार? किती निवडून येते? ऐका ना, बर ऐका, राज्यमंत्री होते. बर, महाराष्ट्र राज्याचे मंत्री होते. त्यांना आम्ही फक्त म्हणलं इथे एक पोलीस चौकी करावं. बर, कवा 2014लाच. बर, तर त्यांनी काहीच केलं नाही. बर, ते राम शिंदे पोलीस चौकीच्या संदर्भामध्ये साहेब, पोलीस चौकीमध्ये पोलीस चौकी जर व्हायची असेल तर लोकसंख्येचा विचार केला जातो. आमच्या इथून 12 किलोमीटर अंतरावर एक मोठी पोलीस म्हणजे पोलीस चौकी त्या ठिकाणी API दर्जाचा एक अधिकारी नेमलाय. त्यामुळं असं काही नाही, 40-45 गावांना त्या माध्यमातून त्याचा फायदा होतोय.
आणि रोहित पवारांचं आता ही सांगतात खाल्लं की तूप येतं रूप तूप खाल्लं की रूप येतं का? पण तूप खाल्लं की रूप ज्या वेळेस येतं, मागच्या वेळेस त्यांची पाठी कोरी होती. कर्जत जामखेडला मोठ्या घराण्यातील मुलगा 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांचा पगडा आहे. लोकांना वाटलं की आमच्या इथं बारामती 5 वर्षामध्येच बारामती होती. प्रत्येक त्यांनी आता समोरासमोर बसून राम शिंदेच्या समोर, भाजपच्या समोर बसून त्यांनी बोललं पाहिजे की कर्जत श्रीगोंदा रोड असेल, नगर करमाळा रोड असेल, याची कामं कुणी केली. प्रत्येक गावामध्ये त्यांनी जाऊन सांगायचं की मागच्या वेळेस राम शिंदेच्या बॅनरची त्यांनी चर्चा केली. आता त्यांनी बॅनर लावून दाखवायचे की आमच्या मायजळगावसाठी त्यांनी कोणतं काम केलंय. नक्की नक्की याकडे उत्तर आहे का? याकडे उत्तर आहे. 10 वर्ष झालं ते सत्तेत होते. एकही माळगावचा युवक मला सांगा फक्त नोकरी लावलाय. बर, कोणीच नाही. नोकरी धंद्याचा प्रश्न आहे इथं. काय म्हणता? नोकरी पाहिजेच ना, मुलांना पाहिजेच ना नोकरी. मला सांगा युवक अहो इथं हाळगाव कारखाना जवळ घेतला रोहित पवारांनी, तिथले काही बाई लोक बंद केली. हाळगावच्या कारखान्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र म्हणून 2,000 मुलं काम करत होती. आता तिथं तुम्ही जाऊन तिथं चौकशी करू शकता की आता तिथं काम कोण करतंय. सर्व बाहेरचे पगारदार माणसं नेमलेली आहेत. त्यामुळे ही नौटंकी रोहित पवारांनी इथून बंद करणे आणि इथून मी तर म्हणतो त्यांनी फॉर्मच भरायला नाही पाहिजे. कारण भूमिपुत्रामध्ये लढाई होऊन द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे बी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे मातब्बर नेते या ठिकाणी काम करतात. त्यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपला आव्हान द्यावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. हे रोहित पवार तुम्हाला आयात केलेले वाटतं? रोहित पवार आयात केलेले म्हणता येणार नाही, पण आयात किंवा आता मागच्या वेळेस त्यांनी काय केलं, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली. राम शिंदे गाडीच्या काचा खाली घेत नाहीत, काय नाहीत घेत, पण त्यांना विकास काय दिसला नाही. आता त्यांची पाठी कोरी नाही, जनता त्यांना स्वीकारणार नाही. बर, मग राम शिंदे का पडले होते मागच्या वेळेस? राम शिंदेच्या झालेल्या चुका, राम शिंदेंनी केलेली विकास कामं त्यांना जनतेच्या, कारण आमच्या जनतेनं कोटी रुपयाचा निधी कधीच पाहिला नव्हता आणि त्या कोटी रुपयाच्या निधीमध्ये त्यांना जनतेपर्यंत पोहोचता आलं नाही की आम्ही काय विकास केलाय. कारण आमच्या लोकांना लाखामध्ये निधी पाहायची सवय झाली होती. याच माहिजळगावचं उदाहरण सांगायचं गेलं तर भैरवनाथाचं मंदिर क दर्जामध्ये त्याला दर्जा दिलेला आहे राम शिंदेच्या माध्यमातून, तीर्थक्षेत्र पर्यटन मधून. पण रोहित पवारांनी काळ भैरवनाथाच्या, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मी ज्या माहिजळगावचे आवाहन करतो की काळ भैरवनाथच्या मंदिरासमोर त्यांनी एक विकासाचं काम केलेलं दाखवावं. ठीक आहे. काय दादा, गावचं प्रश्न काय? गावचा काय असंच राहणार आहे गाव आमचं. कोण लक्ष देत नाही गावाकडे? कोणीच नाही, फक्त राम शिंदे लक्ष देतो, बाकी कोणी देत नाही. रोहित पवार नाही, कोण नाही. काय केलं रोहित पवारांनी 5 वर्षात? काय नाही केलं, काहीच काहीच नाही. रुपयाचा निधी नाही आला आमच्या गावाला आतापर्यंत. गावचं आणि काय? त्यांनी काम केलं त्यांचं बी पैसे नाही भेटलं. ती बी एक म्हणजे बेकार आहे. कार्यकर्ते काय म्हणतात त्यांचे? कार्यकर्ते काय म्हणजे काय फिरतात ना असेच, कुठे काय असेच आहेत. बर, आम्ही कार्यकर्ते असेच आहेत, ती बी असेच आहेत. बर, कार्यकर्त्याला किंमत नाही इथे. हे अजिबात कार्यकर्त्याला फक्त आष्टी तालुक्यात किंमत आहे. सुरेश दस, बर, बस दुसरीकडे कुठं नाही किंमत. बर, ही तर काय मी कार्यकर्ता आहे, ही कार्यकर्ता, ही सगळे काय असेच आहेत. हे काय जो तो ज्या पक्षाचं काम करतो, ज्याला त्याला आपापला पक्ष आवडत असतो. तर या ठिकाणी आपण बघतो की भरपूर कार्यकर्ते नाही म्हणते ना, गावकरी आहेत, पण एक आपला ठरलेला जो असतो आपल्या मनामध्ये, ज्या पक्षाबद्दल आदर असतो, जो पक्ष आपल्याला आवडतो, अशा पद्धतीचा पक्ष इथल्या ग्रामस्थांना भावतोय. दादा, काय तुमच्या गावचा अजून काय विकास व्हायला हवा? काय विकास व्हायला हवा? काय होईल ते होईल. आता काय होईल ते होईल, मग काय होणारच नाही. बरं, असा कुठला प्रश्न आहे जो तुमच्या गावचा सुटला पाहिजे बाबा? आपल्याला नाही भाऊ सांगता येत. आपल्याला नाही. स्मशानभूमीचा काय विषय आहे का? प्रश्न सुटला असता. तुम्हाला सांगतो, आमच्या थापलिंग मंदिराला 11 लाख रुपये निवडून आलेले ते तुम्हाला नव्हता. अजून 1 रुपया नाही दिला. 1 रुपयाच नाही. ह्या म्हाताऱ्याला विचारा, त्या म्हाताऱ्याची मुलाखत घ्या. घेऊ 1 रुपया सुद्धा नाही घेत दिला म्हण. 11 लाख देतो शब्द दिलता त्यांनी आम्हाला. रोहित पवारांनी 2014ला, बरोबर, 2014 रोजी शब्द दिला होता इथल्या ग्रामस्थांना की इथल्या काल भैरवनाथाच्या मंदिराला 11 कोटी रुपयांचं, कोटी ना, 11 लाख, बरं, 11 लाखांचं निधी मंजूर केला होता. मात्र तो देखील अजून त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला नाही, अशा पद्धतीची भावना इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली. बाबा, काय झालं होतं? राम शिंदे पडले मागच्या वेळेस आणि आता कुणाची हवा आहे? पडले, आता हवा असती. शरद पवार साहेब मोठे, त्यांना वाटलं आमची बारामती होईल. बर, बारामती झाली का खरेच? नाही झाली. कर्जत वाळवंट आहे. हा, हे तालुकाच वाळवंटी. होय. रोहित पवारांनी काहीच काम केलं नाही. काय केलंय? बर, काय केलं? कुकडे आणली का, सिनाचं पाणी आणलं का, राहिलेली 17 गावाला पाणी दिलं कोणच्या नेत्यानं? काहीच केलं नाही. कुणी नाही दिलं.
बर जलसंधारणाची तेवढी कामं बरी झाली त्याच्यावर आम्ही जगत होतो. बर मग आता राम शिंदेनी काय केलं? जलसंधारणाची कामं केली ना आमची. हा पाणी आणलं गावाला तुमच्या? आमच्या गावाकडे पाणी हा विषय नव्हता. आता ही साचत येतंय मिळतंय पाऊस पडला तर हा हे राजकीय नेत्याचं आम्हाला काही नाही. बरोबर. मग आता काय राम शिंदे शकत नाही. राम शिंदे येतील का रोहित दादा येतील? तसं नाही सांगत, माझं वैयक्तिक मत राम शिंदे. वैयक्तिक मत राम शिंदे. काय झालं होतं त्या ठिकाणी? काय नाही मागच्या झालं, वेळेस? काय नाही झालं. बर ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे. बर जो तो आपापल्या मतानुसार बर. विचारानुसार मतदान करीत असतो. ते काय इकडे जातीय समीकरण काय सांगते? जाती आहे, धनगर आहे, मराठा आहे, माळी वंजारी आहे, हा इतर ओबीसी. बर काय टक्केवारी कोणाची जास्त आहे? ओबीसीची टक्केवारी जास्त आहे बर पण ते फुटतेच भडवे. होय बर. मग आता काय इथं आता ते एकीकडं जरांगे म्हणाले आम्ही मराठ्यांना पाडू, आमच्याकडे काय नाही चालत. ते नाही चालत काय? नाही चालत. फॅक्टर नाही त्यांचा इथं? नाही नाही बर इथं काय होईल? त्याच्या भाषणावर त्याची लायकी काय आहे ती कळती. होय जरांगे. हा बर लहान पोरग सांग, मी तर इतक्या वया 60-70 वर्षाच्या पुढचा आहे. बरोबर. हा? ते त्यांची भूमिका तुम्हाला पटली का? नाही बर आलं ना. खेड्यापाड्यामध्ये काय परिस्थिती आहे मराठा आणि का ओबीसी? पटत नाही, त्यांची भाषा योग्य नाही. बर कुणालाही आई माईवर शिव्या देण्याचा अधिकार नाही. ती जरांगेकडे आहे, हुकुमशाही. हा. ती गेलं पूर्वी. तेच त्यांच्या सुरुवातीचं जरा बरं वाटत होतं, नंतर नंतर त्यांचं काय भाषा चेंज व्हायला काय लागली. बरं बरं काय नव्हतं, मीडियावाल्याने उचलून धरलं. बर काय बरं आहे, काय खरं आहे त्याचं? होय. काय बोलतो? बरं, गाव खेड्यांमध्ये त्याच्याबरोबर मी हिंदी बोलतो, त्यांनी बोलून दाखवा. हा त्यांना हिंदी जमत नाही तेवढी. आम्ही बाकीचं नॉलेज काय आहे, आम्हाला कळत नाही का? हा काय एवढे बुद्धी? मी जुना 11वी आहे. होय. हा बर तुमच्या माहिती का, टोपी जाऊ नका. बर. हा 40 वर्ष सेवा नाही केली. ती आपली संस्कृती आहे टोपी घालणं. नाही बर हे आता आली म्हातारपणाने. होय. बर, बर. मग मी काय म्हणतो, वय झालं बर बर मी काय म्हणतो, एकूण तुमच्या गावचा काय विकास झालाय का तेवढं सांगा फक्त. अजिबात विकास झाला नाही, काळ्याचा पांढरा झालोय. बर काळाचा पांढरा झालाय. बर इथं गाव खेड्यांमध्ये कशी परिस्थिती आहे? सगळेजण मिळून मिसळून राहतात का? सांगू शकत नाही मी. नाही गाव खेड्यांमध्ये लोक मिळून मिसळून राहतात का? राहते आता प्रत्येकाला पुढारी 5 वर्षांनी येतो, गावातल्याला रोज एकमेकाची दुसरी मैत्री तोंड बघावंच लागतंय. संबंध आहेत. होय. हा संबंध ठेवावं लागते. कुठेचं काय जाती गुतीचा काय प्रश्न नसतो. बर बघा इथं आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, ते देखील आता बोलतील आपल्याला. काय दादा काय परिस्थिती आहे तुमच्या गावात सध्या? चांगले आमच्या भागात आहे ना, ग्रामीण भागात भाजपचं वातावरण चांगलं आहे. भाजपचं त्यांनी लाडक्या बहिणीला पैसे दिले, शेतकऱ्यांना विमा दिलेत हो. त्या माध्यमातून, आणि या तालुक्यात शिंदे साहेबांचं सर्वसामान्यांचा नेता असल्यामुळं त्यांचं काम चांगलं बी आहे. हो. आणि ते जनतेचे काम चांगले करतात. लाडक्या बहिणी योजनेचा फायदा झाला? हो फायदा झालाय तर सर्वांना. इथल्या शेतकऱ्यांना पीक विमा असेल किंवा जे शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात ते मिळतात का वेळेवरती? हो 2000 रुपये वेळेवर मिळतात. पीक विमा मिळतोय आणि लाडक्या बहिणीचे पैसे बर. बऱ्याच म्हणजे सर्व महिलांना हो. आलेले आहेत. आलेले आहे. हो बर आणि हा हिंदू धर्मासाठी भाजपला मतदान आम्ही करणार आहोत. बर एकूणच हिंदू धर्मासाठी आम्ही भाजपला मतदान करू, आणि भाजप सरकारने की म्हणजेच महायुती सरकारने ज्या काही योजना आणल्या होत्या, ज्या काही प्रकल्प आणल्या होत्या, त्यांची योग्य ते अंमलबजावणी जी आहे ती प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दादा काय सांगाल, तुमच्या गावामध्ये काय प्रश्न आहेत सध्या सांगा मला जरा. आपल्याला नाही बोलायचं जमायचं. नाही बाबोलायला जमत नाही, ते प्रत्येकाला जमत नाही. काय पण तुमच्या गावात वातावरण काय म्हणतं, कुणाचं आहे जरा वातावरण? नाही आपल्याला नाही सांगता नाही येणार. बर दादांना वातावरण सांगता येत नाही. बर एकूणच काय तर या गावची परिस्थिती आपण पाहिलं. माही जळगाव अशा या गावाचं नाव आहे, आणि या गावामध्ये सध्या काय परिस्थिती आहे आपण पाहतोय. एकूणच या ठिकाणी आपण पाहतोय की आपली बखर लाईव्हची जी गाडी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात फिरते, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेते, आणि हीच गाडी आता तुमच्या देखील मतदारसंघात लवकरच येईल. आता आपण माही जळगावातून जातोय थेट जामखेड या गावामध्ये, जामखेड या शहरात जातोय, तिथं तालुक्याचं शहर मानलं जातं. नेमकं आता बघूया तालुक्याच्या या शहरामध्येच म्हणजे जामखेडमध्ये नेमकी कुणाची हवा आहे. माही जळगाव या गावात आहोत, एक चहाच्या कट्ट्यावरती आलो, त्यांनी चहा आग्रह केला त्यामुळे चहा घेतला. आता त्यांनाच विचारतोय त्यांच्या गावचा नेमका काय विकास झालाय. दादा काय विकास झालाय रे तुझ्या गावचा? विकास झालाय का तुझ्या? मी या गावचा नाही, मी शेजारी गावचा आहे. बरं पण कर्जत जामखेड मध्येच राहतोस ना, झालाय विकास? कोणी केला विकास? रोहित दादानी. रोहित दादानी. मागल्या 25 वर्षात तीच आहे. बरं त्यांचे विकास निधी आलेत का तुझ्यापर्यंत, तुमच्या गावापर्यंत? आलेत ना. काय काय कामं झाली गावातली?
गावातली कामं, रस्ता झाला, ग्रामपंचायत झाली, त्याच्यानंतर बर पाणी वगैरे येते त्याला. पहिले कॅनलला पाणी होतं, आता पाणी वगैरे येते. हा बर दादा काय सांगशील, तुझं काय काय मत आहे? इकडे या इकडे या. तुमचा चहा चांगला होता, इकडे या. बर इकडे या तर पुढे या. हा काय कुणाची हवा आहे सध्या? सध्या दोन्ही बी पक्षाचं चालू आहे सध्या. हा आपण सांगू शकत नाही. बर आता इकडे गावची रस्त्याची सुधारणा वगैरे बऱ्यापैकी झाली. मग आता गावचं काय विकास झाला, म्हणजे काय थोडाफार म्हणताय तुम्ही, पण काय झालंय नेमका? विकास झालाय, दवाखाने आहेत गावामध्ये, रस्त्याचं काम झालंय, होय. पाणी आज तिकडे रोहित पवारांना लोक नावं ठेवत होती पुढं इकडे पाठीमागच्या कट्ट्यावर. विरोधी पक्षाचे माणसं नाव नाही नाही पक्षाचे नाही, तुमच्या गावाचे ग्रामस्थ होते, सरपंच होते. सरपंच त्यांना नाव ठेवू शकत नाही. होय आमच्याशी बोलले, प्रेक्षकांना माहिती. बोलले असते ना, पण आपण एखाद्याचे करिअर माहित असल्याशिवाय त्यांना माहिती नाव ठेवू शकत नाही ना आपण. बर असं आहे ना ते. म्हणजे तुमच्या माहितीनुसार रोहित पवारांनी कामं केली इथं. आता दोन्ही बी आपल्या बाजूकडे, तसं काय आपण सांगतो, दोघं बी आमदार चांगले आहेत. हो, आपण नाव ठेवू शकत बर नाही. मग मला का सांगा, इथं राम शिंदे आपले तिथं विधान परिषदेवर आमदार असताना त्यांना इकडे कशाला आमदार व्हायचे परत? आता चाललंय ना चांगलं आपलं. एवढं मला नाही सांगतो. होय बर म्हणजे विधानसभेला यायचंय निवडून त्यांना. बर चालतंय, बाकी काय नाही. बाकी काय नाही, निवांत तुमच्याकडेच. काय म्हणता अजून? त्यांच्याकडे बर मित्र काय सांगशील, तुमच्या गावचा काय विकास झालाय रे? आमच्या गावचा विकास म्हणजे आमच्या गावाला आतापर्यंत पाण्याची व्यवस्था नव्हती. बर जेव्हापासून रोहिदादा आमदार झाले त्याच्यानंतर असं नाही विषय, आता पाऊस झालाय भरपूर, बर पण पहिलं आवर्तन सुटून जोपर्यंत शेतकऱ्यांचं सगळं भागत नाही तोपर्यंत पाणी काय बंद होत नाही. बर आणि जरी बंद झालं तरी 15 ते 20 दिवसात परत दुसऱ्यांदा पाणी येते. बर काय किती दिवसाला पाणी येते? 10 ते 15 दिवसाला पहिलं पाणी संपलं, आवर्तन संपलं. शेतकऱ्यांना गरज आता लईत लई जवळजवळ महिना दीड महिना एक पाणी जातं पाठ झालेलं. बर शेतकऱ्यांना जर कमी पडलं तर परत 15 दिवसांनी पाणी सोडलं जाते. बर आणि पाणी आता बी जाऊन तुम्ही बघा, नदी कस भरली, कॅनलचं पाणी जवळजवळ 15 दिवसाची मुदत होती, महिना झाला अजून कॅनलला पाणी आहे, अजून कॅनलचं पाणी बंद नाही. बर मग या विकास आहे ना तर काय आता सांगणार कोणी काय सांगल की नाही झाला काय नाही झाला, तुम्ही कुठं बी लिहून घ्या. बर वन साइड दादा निवडून देतात आणि वार माझ्या गावामध्ये कर्ज जामखेड मध्ये उतारीचं फक्त. अरे बॅनर लागले तिथं, आम्ही बघितले. बॅनरला मग आमदार आमचा फिक्स आहे ना, फिक्स आहे. फिक्स आहे ना, फिक्स आहे. कुठं लिहून घ्या, फिक्स आहे. कोणी किती बोलून द्या, आता हे झालं ते झालं, तुम्हाला शेवट 23 तारखेला कळलं. बर म्हणजे या गावातून म्हणजे विरोध जरी असला तरी तरुणांच्या मनात रोहित पवार आहेत आणि ते इथले आमदार फिक्स आहे, अशा पद्धतीची भावना इथल्या तरुणांनी तर व्यक्त केलेलीच आहे. बर मग राम शिंदेचं काय व्हायचं, पडतील का काय होईल, परत ते विधान परिषदेवर राहतील कंटिन्यू? तुम्ही 12 खात्याचे मंत्री होते, तुम्ही काय केलं? बर कुठला विकास केला तुम्ही? बर तुम्ही आमच्या गावात लोक म्हणाली ते पाणी आणलं त्यांनी, पाणी कुठं पाणी आणलं? हे पाईपलाईन आणली गावची, ती रोहितदादाने आणली. कुठली आणली पाईपलाईन? तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, महिलांचे डोल थांबून पैसे इकडे दिले महिलांना. आता लाडक्या बहिणीची गरज कोणाला आहे? कोणाला आहे? आजी 80 वर्षाचे त्यांना डोल पाहिजे ना, का 20 वर्षाच्या मुलीला कशाला लाडकी बहीण योजना पाहिजे? ते आपल्या 3 तारखेपासून बंद झाली. बरं प्रत्येक आचारसंहिता चालू आहे त्यासाठी बंद झाली. हा पण किती दिवस परमनंट देणार का तुम्ही? तुम्ही बोलता हे झालं हा त्याच्यावर आठवलं, ते म्हणाले की जर ही योजना कंटिन्यू पाहिजे असेल तर आम्हाला निवडून द्या. चालणार आहे का? तुम्हाला तेच सांगतोय, 2 महिने आधी काढायची योजना, मतदान घ्यायचं परत बंद झालं तर काय झाली? आणि रोहित पवारांनी आम्हाला त्या दिवशी शब्द दिलाय, जरी रोहित पवार तुतारीचं जरी लागलं तरी 100% लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. या ठिकाणी रोहित पवार यांची हवा आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया इथल्या तरुणांनी दिली. काय दादा कुणाची हवा आहे सध्या? हवा कुणाची? रोहित दादाची. रोहित दादा अहो कामं केली नाहीत म्हणतात ते, कोण म्हणतो? इथले नागरिक म्हणाले. नागरिकाला काय कळतंय? हा नागरिकाला काय कळतंय? बर काम अहो तुमच्याच ग्रामस्थ होते ते, तुमचेच ग्रामस्थ होते. आहेत ना, हा रोहित दादांनी काम केले. काम केले. बर गावचे रस्ते बघा की कसे होईत ना, होणार आहे ना, काम चालू आहे, सर्वे झालाय, सर्वे झालाय. हा होई ना, आता हायवे रोड झालाय, ट्रॅफिक बंद झालं इथलं. तीच लोक म्हणतात 5 वर्षात नाही झालं, आता निवडणूक आल्या म्हणून रस्त्याचं काम चालू झालं. नाही होईन. हे बघा ते खडीचं हे चाललंय बघा, रस्त्याचं ग्रामीण भागात चालू आहे तेच की रस्त्याचं काम चालू आहे. मग आता आचारसंहिता चालू आहे, काम होणार आहेत का? होणार की? बर आचारसंहितेचं काय संबंध आहे? हात वगैरे सँक्शन झालेत. हा बर टेंडर पास झालेले, त्यांची कामं चालू. हा ती कामं चालू राहणार. बरोबर. आज ना उद्या भेटू शकतो. बर एकूणच काय तर इथल्या परिसरामध्ये रोहित पवार हे कार्य करतात, त्यांची कामं चांगली आहेत अशा पद्धतीची भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघाचा आढावा घेताना आम्ही आता जामखेड या गावात पोहोचलोय आणि ही सगळी मंडळी चहाच्या टपरीवर चहा घेताना दिसलीये. त्यांना आपण विचारूयात, दादा तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे? रोहित पवार 100% येणार. 100% काही बिल्डिंग त्याने बांधली. हा. काय काय विकास झालाय तुमच्या लय मतदार- दवाखाने, बिल्डिंग, रस्ते. MIDC चं काय MIDC होईल ना रोहित पवार आल्या परत. परत होईल का? कोणाची हवा आहे दादा? त्यांनी सांगितलं ना आता, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सांगितलेलंच आहे काय आता. सगळे रोहित पवारचेच माणसं आहे. काय सांगता सर्विसवाली आ? नोकरीवालीच आम्ही. नोकरीवाले. कोणाची हवा आहे दादा? आ? बाहेरगावचे येतात. मतदारसंघ कुठला आहे तो? बीड. आ? बीड. बीडचा आहे का? बीड मध्ये कोण येईल? आ? तुतारी. तुमचं गाव कुठलं? बाळवणी. मतदारसंघ? आता आमचा आमदार अण्णा आहे ती. जामखेड या गावात आपण आहोत आणि चहाच्या टपरीच्या बाहेर हे नागरिक दिसलेले आहेत. आता तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे? रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. रोहित दादा येणार का? दादा गॅरंटेड 110% येणार म्हणजे येणार. राम शिंदेचं काय होईल? त्यांचं मग आता साहजिकच पडणार ना ते. रोहित दादा येणार म्हणल्यावर कितीचं लीड नाही येणार? 1 लाखाच्या पुढे आमचे रोहित दादा निवडून येतील. कामं आहेत मतदारसंघात? हो, 1 नंबर काम आहेत, भरपूर काम आहेत त्यांचे. कोणाची हवा आहे काय सांगाल दादा? कोणाची हवा आहे मतदारसंघात? रोहित दादा किती मतांनी येतील? 1,00,000 सव्वा लाख. काय काय तुमच्या मतदारसंघात प्रलंबित प्रश्न आहेत? काही नाही, सगळे काम योग्य काम केलेत ना पद्धतशीर. रोड सगळे हवे. रोड झाले. गावात रोहित दादा आल्यावर काय काय विकास झाला गावाचा? रोहित दादा आमदार झाल्यावर मतदारसंघाचा काय काय विकास झाला? संपूर्ण रस्ते गावठाणातले मुरुम टाकून दिला त्यांनी. आता सध्या चालू आहे. वाट रस्ते सुद्धा गावात वाट रस्ते. पानन रस्तेत ना ती तयार. पाण्याचा प्रश्न आहे का? पाण्याचा प्रश्न त्यांनी आणलं उजनीून पाणी. आणलं का? हा, नळ्या हाताने चालू नाही झालं. नळ येतात का गावात? नळ आहेत ना, नळाला पाणी येतं? येतात ना आमचं खाजगी जवळच्या आसपासचं, पण ही सुरू होईल ना आता. काय प्रश्न काय वाटतं? काय सॉल्व्ह व्हावं? कुठला महत्वाचा आता MIDC झाली म्हणजे बस झालं, त्यांच्याकडलं कामच संपलं जास्त. MIDC ची मागणी आहे हा ती व्हावी. हा हा? हा बाकी 5 वर्षात भेटले रोहित दादा? हा, सतत सतत. अडचण जिथं माणूस मरण पावला तिथं सुद्धा हजेरी देते ती. संपर्क आहे. हा, ऍक्सिडेंट झाला तर कमीत कमी तिथे येऊन 10-15 हजार रुपये खर्च करून देऊन जाते त्याला. राम शिंदेचा संपर्क आहे का? आणि काय बाई लोकांचं इथलाच आहे की देव, कुठलं आला का फॉरेनहून? गावातलं इथलाच आहे देव. मग कसं आहे त्यांचा संपर्क? तो कवा आलाय? काम केले त्यांच्या पुरतेच केले त्यांच्या मराठीत. बॉडीगार्ड पुरते. दादा काय सांगाल मतदारसंघात कुणाची? त्यांनी जे सांगितले तेच सांगतो. तेच आहे का? नाही, हवा कोणाची असू द्या, मी राहायला प्रॉपर जामखेडमध्ये. आज जामखेडमध्ये 6 दिवसानंतर पाणी येतं. ही सिच्युएशन गेले 5 वर्ष अशीच आहे. तर कोणी निवडून येऊ, फक्त जामखेडला कमीत कमी 1 दिवसाआड तरी पाणी यावं अशी माझी अपेक्षा आहे. पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आज 6 दिवसानंतर 7व्या दिवशी पाणी येतं. आज सलग 5 वर्ष झाले. मी प्रॉपर जामखेड सिटीचं सांगतोय. कोणी निवडून येऊ द्या, फक्त 1 दिवसाआड का होईना पण जामखेडला पाणी द्या. पिण्याच्या पाण्याचं कसं करता तुम्ही? 8 दिवसात पाणी साठवून ठेवायचं, नाही तर बाहेरच्या जारचं पाणी घ्यायचं. मग निवडून कोणी येऊ द्या, हा जामखेडचा सिटीमधला फार मोठा पाणी प्रश्न. पाणी प्रश्न मोठा आहे. 6 दिवसांनी पाणी येतं, तुम्ही विचार करा ना. म्हणजे साठवायचं काय, प्यायचं काय, भागवायचं कसं? बाकी दुसरा सोर्स काय? मग विकत पाणी घेणे. विकत पाणी घेणे. किती खर्च येतो दिवसाला तर विकत? विकत जर पाणी घ्यायचं म्हटलं तर आपलं 750 लिटर पाणी 200 रुपयाला विकत घ्यावं. 200 रुपये लागतात. हो. जामखेड शहरातच आपण आहोत आणि जामखेड शहरामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 6 दिवसातून एकदा पाणी येतं, त्यामुळे पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी यासाठी मोठा प्रश्न जामखेडकरांचा आहे. त्यामुळे निवडून कोणी येऊ देत, पण पाण्याचा प्रश्न संपला पाहिजे अशी ही सर्वसामान्यांची इथली भावना आहे. दादा कुठला मतदारसंघ? काय कोणाची हवा आहे? काय सांगता येत नाही. आ? कोण येईल? सांगता येत नाही. कोणाची हवा आहे दादा? कोणाची हवा आहे मतदारसंघात? काय तसं सांगता येत नाही. आता कोण येईल? काय एवढं सांगू शकत नाही. रोहित पवारांचे कामं आहेत का? आहेत ना, भरपूर आहेत. काय समस्या काय वाटतात तुम्हाला? काय प्रश्न सॉल्व्ह व्हावेत? काय प्रश्न आहेत? चांगले वाटतं. प्रश्न कुठले कुठले आहेत? प्रश्न आता काय कुठले, आता आमचे
पाण्याचे प्रश्न आहे का? MIDC हवी ना व्हावी. हा इथे दुकानावरही काही नागरिक दिसत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दादा, मतदारसंघात कुणाची हवा आहे? सध्या आम आदमी पार्टीची हवा आहे. आम आदमी पार्टीची हवा आहे. हो, कोण निवडून येईल सध्या, काय वाटतं? सध्या आता पाहता घराणेशाही नको म्हणतात जामखेडकर. घराणेशाही नको, म्हणजे जे आमदार तेच परत नवीन काहीतरी पाहिजे लोकांना. नवीन चेहरा हवाय. हो, नवीन चेहऱ्यासाठी. काय काय प्रश्न आहेत जामखेडकरांचे? खूप रस्ते, पाणी आहे, खूप अडचणी आहे, धुळ सगळा जामखेडमध्ये धुराळा आहे. कुठं नाली समस्या आहेत, तुम्ही गल्लोगल्ली गेले नालीचे पाणी रस्त्यावर आहे, पाणी सोय नाही. कुठलाही मतदार जो आहे तो जो आमदार आहे तो ह्या सगळ्या प्रश्नांपर्यंत सुटू शकला नाही का, सोडू शकले नाही? नाही, अजून असं कोण आमदार म्हणजे अजून प्रश्न आमचे सोडवलेच नाही त्यांनी की आमच्या गल्लीपर्यंत नवीन आले. चेहरा कोण अपेक्षित आहे? आता नवीन चेहरेच अपेक्षित आहेत, कारण की त्यांनी आमचे कमीत कमी घरासमोरचे प्रश्न, घराचं इतके असे रोड बनवलेत की त्यांचं घरातलं पाणी आमच्या घरात येते, रस्त्याचं पाणी. तर त्यासाठी एक नवीन चेहरा त्यांना असं समजावं की आमचे मूलभूत प्रश्नच अजून दूर झाले नाहीत. जामखेडकरांचे मूलभूत प्रश्नच अजून दूर झाले नाहीत असंच यांचं म्हणणं आहे. इकडेही काही नागरिक दिसतात. दादा, कोणाची हवा आहे? कोणाची हवा आहे? सांगता येत नाही. कोण निवडून येईल काही सांगते. प्रश्न काय वाटतात? पण एक सामान्य मतदार म्हणून काही तर वाटत असेल ना, आपण मतदान करतो. काहीच नाही, प्रश्न सुटणार नाहीत का? नाही प्रश्न सांगा ना, काय अडचणी सांगा. अडचणी काय तुमच्या? काहीच नाही, त्यांना सांगायचं. दादा, कुणाची हवा आहे, काय वाटतं? हा? नाही. अरे दादा, कुणाची हवा आहे? हवा कुणाची का असना, पण नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे. काय प्रश्न आहेत नागरिकांचे? रस्ते, पाणी, तेच. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेले तरी आपल्याकडे हीच समस्या आहे, हेच प्रश्न घेऊन आपण निवडणूक लढवतो. एक सामान्य मतदार म्हणून काय वाटतं? काय आम्हाला दुःख होतं, 75 वर्ष झालीत तरी अजून विकासच नाही. पिण्याला योग्य पाणी नाहीये. 8-8 दिवसांनी पाणी येतं जामखेडला. काय वाटतं, काय किती परिवर्तन व्हावं का? वाटतं रोहित दादा काम करतील म्हणून. बघू आता एवढे तर. खरं तर खूप बेसिक प्रश्न आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष होऊन गेली तरीही आज पुन्हा त्याच प्रश्नांवर बोलावं लागतंय. रस्ते, बेसिक पिण्याचं पाणी, सांडपाण्याचा प्रश्न आणि जो रोजगाराचा मुख्य या मतदारसंघातला प्रश्न आहे जो MIDCचा, या सगळ्या प्रश्नांवर ही सगळी सामान्य जनता बोलतायत की हा प्रश्न सोडावा. आणि एकूणच या मतदारसंघातला जो काय प्रश्न आहे, प्रलंबित प्रश्न आहेत, त्यावर विद्यमान जे आमदार होतील त्यांनी यावर लक्ष घालावं अशीच या सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. जामखेड शहरात आपण आहोत आणि हे नागरिक भेटलेत. दादा, कोणाची हवा आहे मतदारसंघात? रोहित दादाची. कामं झालेत का? हो, झालेत ना. तुमच्या मतदारसंघात 6 दिवसातून एकदा पाणी येतं, रस्त्याचा प्रश्न आहे आणि MIDCचा प्रश्न आहे. या प्रश्नावर काय वाटतं तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून? पाणी 6 दिवसाला येतं. नळाला पाणी जामखेड शहरात किती दिवसाला येतं? आम्हाला हे नागरिकांनी सांगितलं. 6 दिवसाला येईल ना. आता एवढं मोठं शहर आहे म्हणतं 6 दिवसाला नाही. शहरात इथं जामखेडचे नाहीत, आज बाजार आहे. 8 दिवसाचं पाणी येत ना, ती जामखेडचे लोक 8 दिवसाचं पाणी साठवून पेते. 8 दिवस पाणी पिण्यासाठी 8 दिवस बॅलर भरून ठेवावं लागत तिथं. 8 दिवस. 8 दिवसातून एकदा. दर रविवारी पाणी सुटलं ना तर पुढच्या रविवारीच पाणी सुटते. ते 8 दिवस तीच पाणी प्यायचं लोकांनी. नाहीतर विकत घ्यावं. हो, नाहीतर विकत मग जारचं पाणी आणावं लागते. त्रास होतो हे सगळं पाण्याचं. मग आता पाणी त्यात जंतू होतेत ना पाण्यात. त्या पावसाळ्यात आमदार रोहित दादा येऊ किंवा राम शिंदे येऊ, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ना लोकांचा. मग त्या हौदात पाणी साठल्यानंतर ते किडं होते, तर तीच पाणी आम्हाला परत हे करावं लागतंय. गाळून घेऊन, शोधून घेऊन. बाथरूमला पाणी कमी वापरावं लागतं. अतिशय बेसिक मुद्द्यांचे प्रश्न आहेत. अतिशय बेसिक की पिण्याच्या पाण्यामध्येही 8 दिवस ते पाणी साठवून नंतर उकळून गाळून ते प्यावं लागतं. पाणी सुटतं मॅडम. रविवार ते रविवार पाणी सुटतं. रविवारी सकाळी 6 वाजता पाणी सुटतं. त्याच्यानंतर दुसऱ्या 8 दिवसांनीच रविवारी 6 वाजता.
तुम्हाला सकाळसाठी इकडे यावं लागत असेल हो कामाला. इकडे मग ते कसं मॅनेज 7ला मग सकाळी लवकर उठून मग पाणी किती वाजता येतं? पाणी 6ला येतं हो 1 तासात एवढं भरणं होतं 8 दिवसाचं पाणी? मग भरावंच लागत ना, नाही भरून मग काय करायचं? ज्यांच्याकडे नळ नाही त्यांची काय परिस्थिती? नाही नळ प्रत्येकाकडे आहे, तर ज्याला नाही ती समज असं विकत शेजारी वगैरे? हो शेजारी नळ असते, तर बोर आहेत काही काही लोकांकडे, त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि वापराच्या पाण्याचा बेसिक प्रश्न या ताई सांगत होत्या की 8 दिवसातून एकदा दर रविवारी पाणी येणार, 8 दिवसाचं पाणी आम्हाला साठवून ठेवावं लागणार आणि मग त्या पाणी वापरणार. म्हणजे खरंच खूप बेसिक मुद्द्यावर आपण बोलतोय. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी आपण पाणी प्रश्नावरच बोलतोय. इथे अजून काही नागरिक आहेत. काय वाटतं दादा, जामखेडमध्ये काय काय समस्या आहेत आणि हवा कुणाची? जामखेडमध्ये आता मी एक मराठा आंदोलकाचा समर्थक माणूस आहे, मनोज जरांगे पाटील. ती इथं जामखेडमध्ये ही दोन्ही आमदार आहेत आमचे तालुक्याला, तर दोन्हीला बी जनता वैतागली, कटाळली. ही म्हणते माझं बरोबर, ती म्हणते माझं बरोबर, एकमेकाचे खोटे खरे सगळे प्रचार चालू आहेत. माझं असं सगळं मीडियाच्या माध्यमातून आव्हान आहे, सगळ्यांनी एक वेळेस मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील जिला सांगतील त्यांना मतदान करायला पाहिजे. तुमच्या मतदारसंघातून जरांगे पाटील उमेदवार देतील का? आम्हाला वाटतं त्यांनी द्यावा. निवडून येईन नाही येईन ते विषय वेगळा आहे, कारण इथं दोघं बी प्रस्थापित मोठाले नेते. जरांगे पाटील हे शक्यतो त्यांची जी भूमिका राहिली आहे ती भाजपचे उमेदवार जे कोण असणार आहेत त्यांना पाडा असे ते उघड भूमिका घेताना दिसले लोकसभेला वगैरे. मग आता तसं जर चित्र तशी जर तुम्हाला सांगितलं गेलं तर तुम्ही रोहितदादांचं काम करणार का? नाही, तसं नाही करणार आम्ही. आम्हाला जे चांगलं दोन्ही आमदारापैकी एक ऑप्शन निवडणार आणि आता त्यांनी उमेदवार द्यावा ही आमची इच्छा आहे सगळे. जरांगे पाटलांनी उमेदवार द्यावा अशी इच्छा आहे. त्यातून मग मत किती का पडणार काही नाही. आमच्या इथं निवडून यायची परिस्थिती नाही आहे, हे दोघं मोठमोठाले त्याच्यामुळं. पण तरी बी मराठा समाज कितपर्यंत मतदान करीन त्याच्यावर दिसन सरकारला बी. आणि भाजपला विरोध करते जरांगे पाटील, ही अजून आपले फडणवीस साहेबाला विरोध करते. वेळोवेळी विरोधी भूमिका घेतली मराठा आरक्षणाविषयी, त्याच्यामुळं उघड विरोध करतात त्यांना. बाकी ते कोणाचं नाव घेत नाहीत काय नाही. त्यांनी तर असं पण सांगितलंय की भाजपमध्ये अनेक लोक चांगले पण आहेत, कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं ती सांगते, त्याला मराठा समाज मतदान करीन असं मला वाटतं. 10% जे काय आरक्षण दिलं 10% काही नाही. आता ह्यांना माहिती होतं 10%, आता हे सांगत आहेत आरक्षण शिल्लकच नाही. महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर तुम्हाला एक आंदोलक म्हणून वाटतं का की तुम्हाला जे काय तुमची मागणी ओबीसीतून आरक्षण मिळावं, सगळ्या सोयऱ्यांची जी मागणी आहे ती मागणी महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते मान्य करतील असं वाटतं? असं काही बोलणं आता हे 15 महिने झालं आरक्षण आंदोलनाला, तर ह्याच्यात काय त्यांनी कोणी भूमिका मांडलेली नाही की महाविकास आघाडीच्या महाविकास ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, त्यावेळी असं बोललं जातं की शरद पवारांच्या एका फोनमुळे कोणीही त्या बैठकीला जे विरोधी पक्षातले ते गेले नव्हते. मग तुम्ही आता विरोधी पक्षाकडेही कसं बघता? त्यांची भूमिका थोडी साशंक वाटते. विरोधकच म्हणून बघतो आम्ही, दोन्हीकडे बी विरोधकच बघतो. मराठा समाज हा दोन्ही, पहिलं बी शरद पवारांनी इतक्या वर्ष सत्ता होती त्यावेळेस द्यायला पाहिजे होतं त्यांनी आरक्षण. गोपीनाथ मुंडे 5 वर्ष सत्तेत होते, उपमुख्यमंत्री होते, त्यांनी त्यांच्या समाजाला 5 वर्षाच्या कालावधीत आरक्षण दिलं. तसं शरद पवार साहेबांनी द्यायला पाहिजे होतं आतापर्यंत. 50 वर्ष झालं ती राजकारणात आहेत, त्यांनी थोडं समाजाची बाजू घेऊन आरक्षण दिलं असतं तर आज ही वेळ आली नसते आंदोलन एवढ्या विषयी. वेळ आली नसते मॅडम. मराठ्यांची मुलं आहेत ती आज 90% मार्क असून 80% असून मराठ्याचे लेकर आज चहाच्या कप उचलायला येतं, आणि ज्याला 50% 60% लेकर ही येतं मार्क, ती लेकर आज वरच्या खुर्चीवर येतं. म्हणजे मराठ्यावर ही अन्याय आहे. ही तर शरदने केलं. आधी शरद पवार होते त्यावेळेसच आम्हाला आरक्षण भेटायला पाहिजे होतं, पण त्यावेळेस भेटलं नाही. आता मग आमची इच्छा आहे भेटावा, पण आता ते आमच्या हातात राहिलं नाही ना, आम्हाला भेटत नाही. मुळात जामखेडमध्येच प्रश्न काय काय वाटतात आणि कुठले प्रश्न सॉल्व्ह व्हावेत, आणि जे विद्यमान आमदार आहेत इथले रोहितदादा पवार, त्यांनी काय काय कामं केली आहेत? कामं केलीत ना रोहित पवारांनी. पंचायत समितीचं बांधकाम केलंय, दवाखान्याच केलंय. आणि जे प्रश्न आहेत ते काय काय सुचले? MIDCचं काय होईल, काय वाटतं? MIDC होईल ना. एकूणच या मतदारसंघात कोण निवडून येईल काय वाटतं?
आता हवा दोघांची बी नाही असं नाही, काटेकी टक्कर होईल, घासून होईल. घासून होईल. पण मला वाटतंय की राम शिंदे निवडून येतील. कारण उजनीहून त्यांनीच काम केले ना, पिण्याची पाण्याची सोय जामखेडकरांना त्यांनीच आणली पाईपलाईन मंजूर करून. कामं चालू आहेत आणि त्याचे रस्त्याचे काम, रस्त्याची कामं राम शिंदेच्या काळात भरपूर झाली जामखेडमध्ये. महाराष्ट्रात कोणाचं सरकार यावं काय वाटतं? महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार येईल, मुख्यमंत्री कोण व्हावं? एकनाथ शिंदे. एकूणच जामखेडकरांच्या ज्या भूमिका आहेत ना, इथले बेसिक प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे. मराठा आरक्षणाचाही प्रश्न सध्या राज्यात चर्चेला जातो, त्यामुळे तोही भूमिका ती निर्णायक ठरणार आहे. मात्र बेसिक प्रश्नांवर इथं निवडणूक होऊ शकते आणि दोन्ही जी उमेदवार आहेत ती तुल्यबळ आहेत, त्यामुळे इथे जी टक्कर होईल ती घासून होईल, काटेकी टक्कर होईल, असंच या सर्वसामान्य जनतेचं मत आहे. धन्यवाद. दादा, कोणाची हवा आहे मतदारसंघामध्ये? मॅडम, हवा तर अशी आहे, दोन्ही बी उमेदवाराची हवा आहे. आपलं रोहित दादाची बी आणि राम शिंदे सरांची बी आहे. टफ होईल का लढत? यंदा टफ होईल म्हणजे पॉइंटवर कुस्ती होणार आहे त्यांची. कोण वर चढ ठरेल बरं, काय वाटतं? सांगताच येणार नाही. सांगताच येणार नाही. गेल्या वेळेस दादा प्रचार काय रंगल बरं? प्रचार एक भूमिपुत्र आणि एक स्थानिक असा हा. उपरा आणि भूमिपुत्र नाही, उपरा नाही होणार. उपनार म्हणता येणार नाही, उपरा म्हणता येणार. नंतर उपरा येणार म्हणता नाही. येणार. मग कसा होईल संघर्ष? कसं आहे, दादाचं तळागाळ श्रेयवादाची लढाई, श्रेयवादाची लढाई तशी पाहिली तर दोघांचे बी काम आहेत. आणि कुणी बी आमदार होऊ द्या, मंत्रीच होणार आहे दोन्ही बी. का तर शरद पवार गटात रोहित दादाला किंमत आहे आणि भाजपमध्ये आले तर सरांना किंमत आहे. तर असं आहे की कुठलाही आमदार जरी झाला तरी ते जामखेडकरला ही मंत्रीपद 100% भेटणार आहे. जामखेडकर यांना मंत्रीपद मिळेल, पण जामखेडकरांचे जे प्रश्न आहेत, पाणी, रस्ते आणि MIDC, यावर तुला लगेच उपाययोजना होतील असं वाटतं का? एक सामान्य नागरिक म्हणून विश्वास वाटतो का? सामान्य नागरिक म्हणून ना, दोघातलं कुणी बी उद्या तरी बी सर्वसामान्याचे काम होणारच आहे. दोन्ही बी तळागाळातलेच कार्यकर्ते, दोन्ही बी. एकूणच काय वाटतं दादा, कोणाची हवा आहे? दोघांची सारखीच हवा आहे. दोघांची सारखी. कोण येईल निवडून? आमच्या म्हणण्यानुसार तर दादा यावं ही आमची इच्छा आहे. प्रामाणिक कोण दादा? रोहित दादा. काम आहेत? हो, एकदम व्यवस्थित आहे. तळागाळासहित काम आहेत सगळे. घासून टक्कर होईल का? घासून होईल. दादा, तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? सध्या तर रोहित दादाची हवा आहे. गेल्या 5 वर्षात रोहित दादा आमदार आहेत. 2.5 वर्ष त्यांचे कोरोनामध्ये गेले, त्यांचं सरकार त्याच्यानंतर 2.5 वर्षात गेलं आणि 2.5 वर्षात त्यांनी जी कामं केलेत आजूबाजूला, ते जेवढी स्तुती करावं तेवढे कमीच आहेत. पाण्याचा प्रश्न आहे ना पण जामखेड येईल की मग पाणी. आता या 5 वर्षात झालं रोहित दादा लिहून. गेले 25 वर्षापासून इथं काही आमदार होऊन गेले, त्यांनी काय कुठं विटेचं बांधकाम केलं नाही, मातीचं बांधकाम केलं नाही. ही करून टाका ना आमदार पाण्याचं. रोहित दादा जर निवडून आले तर कदाचित मंत्री होतील, मग तुमच्या अपेक्षा काय असतील? काय नाही, फक्त जामखेड सुजलाम सुफलाम एवढंच करावं. MIDC त्या काय मेन प्रश्न वाटतात बरं? मेन प्रश्न जे आहेत ना, ते रोहित दादा सगळे सॉल्व्ह करतात, बाकी काहीच होत नाही. दादा, काय वाटतं कोणाची हवा आहे? रोहित दादाची. कोणाची हवा आहे दादा? रोहित दादाची. कसं होईल निवडणूक, कशी होईल यावेळी? टक्करची होईल, अटीतटीची निवडणूक होईल, त्यात रोहित दादा विजयी होतील हीच अपेक्षा आहे. एकूणच या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर होईल अशी सगळी भूमिका इथल्या नागरिकांची आहे, कारण दोन्हीही उमेदवार जे ते तुल्यबळ आहेत. दादा, कोणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघात? राम शिंदे. आणि रोहित दादांचं काय वाटतं? नाही, त्यांची पहिली 5 वर्षाला होती, आता नाही. आता नाहीये. हो, कशी होईल लढत, कशी होईल दोघांमध्ये? जास्त मतांनी राम शिंदे निवडून येतील. कितीचं लीड मिळेल? 20,000चं 20-30 हजाराचं लीड भेटेल. काम कोणाचे चांगले वाटतात? राम शिंदे. दोन आमदार आहेत तुमच्या याला, पण रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे. राम शिंदेच करते काम. श्रेयवादाची लढाईचा कुठं हे होतो का, त्रास होतो का? मी केलं दोन्ही आमदारांच्या भांडणात. नाही, ती त्यांनी मंजूर केले की रोहित दादा नारळ फोडते. काय वाटतं दादा, काय तुमच्या मतदारसंघात प्रश्न आहेत?
प्रश्न भरपूर आहेत, पण जे काही प्रश्न होते ते राम शिंदे साहेबांनी मागच्या 5 वर्षामध्ये सोडवलेले. तसं ते 15 वर्षापासून काम करतायत, पण रोहितदादा आमदार झाल्यापासून मागच्या 5 वर्षात कुठलंही काम झालेलं नाही आहे. सगळे प्रश्न जैसे ते आहेत. कुकडीचं पाणी आलं नाही, MIDC झाली नाही, कुठलंही काम रोहितदादांनी केलेलं नाही. फक्त जाहिरातबाजी आणि फसवेबाजी, बाकी काही नाही. मग यंदा काय होणार? यंदा भाकरी फिरणार का? एक भाकरी 100% फिरणार. राम शिंदे पुन्हा आमदार होणार. कितीचं लीड मिळेल? एक 25,000च्या पुढेच मिळेल. तुम्हाला काय वाटतं? ते म्हणतायत ते होईल का? 100% राम शिंदे सर निवडून येतील यावेळेस. 25,000चं लीड मिळेल. जास्त लीडने निवडून येतील. त्यांचे भूल याला थापाला सगळे कंटाळलेत लोक. आता सर्वसामान्य माणसाच्या काय काय आश्वासनं दिली होती रोहित दादांनी तुम्हाला? रोहित दादांनी सगळ्या चॉकलेट वाटूनच कार्यक्रम लावला सगळ्यांचा. कंपास द्या, कुठं काय द्या, पण प्रॉपर जे काम असतात ते राम शिंदे सरांनीच केले. त्यांचेच कामं चांगले. भरपूर ज्या मूलभूत गरजा आहेत जनतेच्या ते सरांनी सगळ्या सोडवायचा प्रयत्न केला आणि तेच काम करतात. पाणी आलेलं नाही पण अजून या शहराला. पाण्याचं काम चालू आहे ना, त्याचं काम चालू आहे. पाईपलाईनचं काम चालू आहे, ते येईलच ना. ते वर सगळं काम चालू तर 10 मिनिटात थोडी काम होणार आहे, त्याला वेळ लागणारच आहे ना. पुढच्या 4 महिने 6 महिने जामखेड शहराला अजून काय अपेक्षा आहेत? अजून काय तुमच्या अपेक्षा आहेत? काही नाही. परत फक्त राम शिंदे सर निवडून यावं, आमचा भूमिपुत्र निवडून यावं एवढी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. यावेळी हाच मुद्दा निवडणुकीत असणार का भूमिपुत्राचा? 100% असायलाच पाहिजे. हा बाहेरचा उमेदवार नकोच आहे. बाहेरचा आमदार नकोय. कर्जत जामखेडकरांना नकोय. हे पार्सल बारामतीला पाठवायचं ठरवलंय सगळ्यांनी. एकूणच या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर होईल. भूमिपुत्र वर्सेस बाहेरचा आमदार अशीच संघर्षाची लढाई या प्रचारात असेल आणि एकूणच काय जो निकाल असेल तो 23 तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर असेल. आज आपण कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे. मॅडम काय सांगाल, कशा पद्धतीचं वारं होतं इथं, कशा पद्धतीची कुणाची हवा दिसली तुम्हाला? विश्वजित, कर्जत जामखेडमध्ये आपण फिरत असताना आपण ग्रामीण भागात पण फिरलो आणि शहरी जी गावं आहेत त्याही गावात फिरलो. कर्जत जामखेडचे जे विद्यमान आमदार आहेत, जे रोहितदादा पवार, जे महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते सध्या समजले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी रोहित पवारांनी पूर्ण जबाबदारी घेतली, काकांसोबत गेले आणि आता ते मंत्री होऊ पाहत आहेत. आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आले तर ते मंत्री होतील. काही ठिकाणी तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते मुख्यमंत्री व्हावी अशी देखील भावना व्यक्त केली. मात्र या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर होईल, घासून लढाई होईल. कारण महायुतीचे जे उमेदवार आहेत राम शिंदे, त्यांच्या बाबतीतही तितकाच पॉझिटिव्ह कौल दिसला आणि ही जी निवडणूक होणार आहे ही भूमिपुत्र वर्सेस बाहेरचा अशा पद्धतीचा हा प्रचार सध्या इथे सुरू झाला आहे आणि या नोटवर ही निवडणूक होईल. मुळात इथे जो काय विकास झाला आहे किंवा जे काय प्रश्न आहेत त्याबाबत सामान्य नागरिक मात्र खूप त्रस्त आहेत. कारण पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न जामखेड शहराला आहे किंवा एकूणच या तालुक्याला आहे. 8 दिवसातून एकदा पिण्याचं पाणी या शहरात येतं, त्यामुळे ज्या महिला वर्ग आहे तो प्रचंड इथे नाराज आहे. त्याचबरोबर इथे जो काय सामान्य नागरिक आहे ना त्याला श्रेयवादाचा त्रास होतोय. कारण ह्या मतदारसंघाला 2 आमदार आहेत, मात्र श्रेयवादाच्या लढाईमुळे काम पुढेच जात नाही अशी त्यांची तक्रार आहे. त्यामुळे नक्कीच काही भागांमध्ये जर पाहिलं तर एकूणच रोहित पवारही तितक्याच ताकदीचे उमेदवार आहेत आणि राम शिंदे हे देखील तितक्याच ताकदीने त्यांच्या समोर एक विरोध म्हणून उभे राहू शकतात अशा पद्धतीची भावना इथल्या ग्रामस्थ असतील, नागरिक असतील, या सगळ्यांनी व्यक्त केली. तर एकूणच मॅडम तुम्हाला जर एक या कर्जत जामखेड मतदारसंघाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सरकार कुणाचं जरी आलं तरी या गावचा एक मंत्रीपद फिक्स असणार आहे अशा पद्धतीची भावना इथल्या सगळ्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. निश्चितच विश्वजित, सरकार कोणाचंही आलं, महायुतीचं आलं, महाविकास आघाडीचं आलं, आमदार रोहित पवार झाले किंवा राम शिंदे जरी झाले तर एक मंत्रीपद, कुठलंही मंत्रीपद हे कर्जत जामखेड मतदारसंघाला मिळणार आहे. मात्र त्याचबरोबर इथल्या ज्या बेसिक प्रश्नावर काम करायची आज गरज आहे त्या प्रश्नावर त्या आमदाराने किंवा त्या मंत्र्यांनी काम करावं अशी सर्वसामान्यांची ही भूमिका आहे. आम्ही एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय, विधानसभेचा कौल जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत आणि सर्वसामान्यांच्या मनात कोण आमदार आहे हे सगळं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळेच इथे आज कर्जत जामखेडमध्ये आलेले असताना इथले जे मेन प्रश्न आहेत ते MIDC, रोजगाराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, त्याचबरोबर इथल्या 2 आमदारांमध्ये असलेली श्रेयवादाची लढाई, हे सगळं एकूण जर आत्ताचं राजकारण बघितलं, काही जातीय समीकरणं जर बघितली तर विश्वजित इथं टफ अशी फाईट होणार आहे.
आणि जे काय होईल ते आपल्याला 23 नोव्हेंबरला कळेलच. त्यामुळे बरं, 23. तुर्तास तरी आपण मला वाटतं आपण इथे थांबूयात. नक्कीच. कर्जत जामखेड मध्ये इथेच आम्ही थांबतोय. पुढच्या मतदारसंघात आम्ही नक्कीच येणार आहोत तुमचे प्रश्न जाणून घ्यायला, तुमच्या समस्या जाणून घ्यायला आणि तुमच्या मनातला आमदार कोण आहे ते समजून घ्यायला. नक्कीच. तोपर्यंत बखर लाईव्ह नक्की बघतला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.